अगत्यशील आयोजक आणि श्रोतेहो, बदलती जीवनशैली या विषयावर माझे विचार आपल्यासमोर मांडण्यासाठी मी उभा आहे. माझ्या मूळ विषयाला सुरुवात करायच्या आधी संस्था आयोजकांची आणि तुम्हा सर्व श्रोत्यांची मनापासून माफी मागतो. याची कारणं दोन. पहिली गोष्ट म्हणजे खरं म्हणजे जे काही आधीचं व्याख्यानमालेचं आयोजन होतं त्यानुसार मी काल बोलणं अपेक्षित होतं, परंतु माझ्या कामाचं स्वरूप असं आहे की मी महिन्यातले साधारणपणे 17 ते 18 दिवस बाहेर असतो. त्यामुळे काल अचानक कलकत्त्याला काही महत्त्वाची मीटिंग लागली, त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणाला मला आयोजकांना त्रास द्यावा लागला. माझ्या एकंदरीतच करिअरमध्ये मी ट्रेनिंग डिपार्टमेंटचा माझी जी एकूण 38 वर्ष सर्व्हिस आहे त्यातली 19 वर्ष मी इन्चार्ज होतो. त्यामुळे शेवटच्या क्षणी फॅकल्टी बदलायला लागते म्हणजे काय याच्या मला परिणामांची पूर्ण कल्पना आहे आणि त्याबद्दल मनापासून जे केवळ उपचार म्हणून नाही, अगदी मनापासून तुम्हा आयोजक मंडळाची मी मनापासून माफी मागतो. आणि दुसरी माफी मात्र पूर्णपणाने तुम्हा श्रोत्यांची आहे. तर मी मगाशी आत म्हटलं तसं की माझ्या सार्वजनिक भाषणांच्या मालिकेत आजच्या इतक्या कमी तयारीने मी कधीही बोलायला उभा राहिलेलो नाही. कारण कालचा दिवस असा होता की मी त्याच्या आधीचे सलग 36 दिवस टूरवरती होतो. त्यामुळे आधी बोलणं झालेलं असूनही या विषयाला कितपत न्याय मला देता येईल याविषयी माझ्या मनामध्ये शंका आहे. फक्त आत्ताच प्रज्ञा गोखले म्हणाल्या तसं किंवा आयोजक म्हणाले तसं तुम्ही परत मला बोलावणारा त्या आशेचा खुंटा बळकट करत पुढच्या वेळेला चांगलं बोलेन असं म्हणतो. सभ्य मराठी त्याला गळ्यात पडणं असं म्हणतात, याचीही मला कल्पना आहे. बदलती जीवनशैली या विषयावरती अभिराम भडकमकर आणि दुसरे वक्ते आधीच बोललेले आहेत. माझ्या सुदैवाने त्यांनी माध्यम हा विषय जास्त प्रमाणात हाताळला आहे. माझी संपूर्ण करिअरचा धावता आढावा माझा परिचय करून द्यायच्या निमित्ताने तुम्ही तिला प्रज्ञा गोखले म्हणून ओळखता आणि ते तिचं लग्नानंतरचं नाव आहे, पण त्या नावाने माझ्या तोंडात तिचं नाव येणं केवळ अशक्य आहे. कारण मी 10वीत असल्यापासून ती मला ओळखते, ती मला सिनियर आहे. त्यामुळे तिचं माहेरचं नाव तोंडात आलं तर माफ करा. दुसरी आमची माहेरवाशीण भाव्यांच्या रूपाने डोंबिवलीची समोर बसलेली आहे. मेधाने माझा परिचय करून देताना तुम्हाला सांगितलं की पूर्णपणाने माझे करिअर ही आर्थिक क्षेत्राशी निगडित आहे आणि जो विषय आजतागायत मला कधीही आवडला नाही आणि यापुढीलच्या उरलेल्या आयुष्यात आवडण्याची सुतराम शक्यता नाही असं खरं म्हणजे अर्थशास्त्र आणि गुंतवणूक हा विषय आहे. तो माझ्या चरितार्थाचं साधन आहे आणि ते मला किती अंगी लागलं आहे हे मी पोडियमच्या मागे उभा राहिला असलो आणि वरती जॅकेट चढवलं असलं तरी माझ्या सुदृढ शरीराची वर्ण तुमच्या लक्षात आला असेल. या बदलत्या जीवनशैलीशी संबंधित असा हा मुद्दा आहे. कारण मुळातच मध्यमवर्गीय मराठी महाराष्ट्रीय कुटुंबात, आता मागाशी मेधाने सांगितलं की आता माझं आडनाव टिळक, मी राहतो डोंबिवलीला, त्यामुळे बाकीची काही गोष्ट सांगायची आवश्यकता आहे अशातला भाग नाही. पण तरीसुद्धा ज्या वेळेला मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला नोकरीला लागलो त्यावेळेला माझा मोठा मुलगा 6 महिन्याचा होता. त्याच्या आधी माझ्या करिअरची सुरुवात मी मुलुंड कॉलेजमध्ये 80 साली BCom झाल्यानंतर ICL UK कॉम्प्युटर प्रोग्रॅमर म्हणून केले. पण त्या कोबालमध्ये मी काही रमलो नाही, कारण त्याच्यामध्ये 0 आणि 1 एवढे 2च आकडे असतात. माझ्या शरीरयष्टीचं प्रमाण 0शी मिळतं जुळतं आहे आणि कर्तृत्वाचं प्रमाण 1च्या पातळीवर जाण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे त्याला कंटाळून म्हणा किंवा काही म्हणा, नंतर अकाउंट्स फायनान्समध्ये बरीच वर्ष नोकरी केली. आयुष्याच्या एका टप्प्यावर लग्न झालं आणि मुलगा 6 महिन्याचा असताना कॉर्पोरेट लॉमधला मी LLM असून सुद्धा असं ठरवलं की मला मुंबई शेअर बाजारात नोकरीला जायचं आहे. ही घटना आहे 28 जून 1988ची. माझे आईवडील डोंबिवलीच्या सामाजिक जीवनात अत्यंत सक्रिय होते. मला अजूनही ते आठवतं की मी जेव्हा ब्लू स्टारमधली ICL UK मधली नोकरी सोडली आणि मुंबई शेअर बाजारामध्ये आलो, हे जेव्हा आमच्या डोंबिवलीच्या वातावरणात कळलं, आत्ता जो समोर बसलेला श्रोतृवृंद आहे तो सगळा त्या मेंटॅलिटीचा असल्यामुळे मोकळेपणाने सांगतोय. कमीत कमी 2-1 हजार जणांनी माझ्या वडिलांशी संपर्क साधला असेल आणि ते म्हणाले की शेखर एक वेडा, ते मत आजही कायम आहे. पण तुम्ही त्याला कसं काय एका दलालाकडे नोकरीला जाऊ दिलं? ब्लू स्टारमध्ये चांगला मॅनेजर होता, ते सोडून तो इकडं का आला? म्हणजे स्टॉक एक्सचेंज नावाची एक संस्था दलालांपेक्षा वेगळी असते हे रिझर्व्ह बँकेतल्या DGMलाही माहिती असूनही
या परिस्थितीतनं मी करिअरला सुरुवात केली आणि आज आपण कौतुकाने सांगतो नाही, माझा होणारा जावई किंवा माझा मुलगा मॉर्गन स्टॅनलीमध्ये आहे, माझा मुलगा JP मॉर्गनमध्ये आहे, आणि मग त्याच्या अनुषंगानं येणारे जे बदल आहेत ते सकारात्मक म्हणून आपण स्वीकारले. मला वाटतं बदलत्या जीवनशैलीचं हे अत्यंत आपल्या घरापर्यंत येऊन पोचलेलं असं उदाहरण आहे. आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवरती पुढची जी साधारणपणे मी 50 ते 52 मिनिटं बोलणार आहे, कारण तो दिलेला वक्त्यांना वेळ आहे आणि मी पक्का शेअर बाजाराचा मनुष्य आहे, त्यामुळे टाइम इज द इसेन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. मी 61 मिनिट बोलायला घेणार नाही. तर या संपूर्ण पार्श्वभूमीचा विचार करत असताना मला मोकळेपणाने तुमच्यापुढे 2-3 विषय मांडायचे. ते मांडत असताना फक्त माझी एक कळकळीची विनंती आहे. मी या संस्थेच्या व्यासपीठावरती पहिल्यांदा बोलतोय म्हणून ती सुरुवातीलाच करतो. आता मी मगाशी म्हणलं तसं माझं आडनाव टिळक, मी डोंबिवलीला राहतो, त्यामुळे मी कुठच्या पक्षाचा मतदार असेल हे काही वेगळ्या पद्धतीने सांगायची आवश्यकता आहे अशातला भाग नाही. मनामध्ये कितीही वेडेवाकडे विचार असले तरी त्या यंत्राच्या समोर उभं राहिल्यानंतर डोकं काही सांगायच्यात, हृदय हवं तेच किंवा नको तेच बटन दाबतं. त्यात आमच्या गावचा चिखल दूर होत नाही हे तुम्ही पाहिलं. अस्वच्छ गावात आम्ही पहिले आलोय आणि कमळ काही फुलत नाही. असं जरी असलं तरी आपण बहुतांश त्याच सगळ्या विचारसरणीकडे झुकलेले असलो तरी पुढची 50 ते 52 मिनिटं ही आपली राजकीय रंगसंगती जर शक्य असेल तर ती आपण सभागृहाच्या बाहेर ठेवूया, म्हणजे मग या विषयाकडे मोकळेपणाने पाहणं सोयीचं आहे. म्हणजे जसं मी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये लेक्चर्स घेताना सांगतो की अजून तरी माझ्या पाहण्यामध्ये कुठेही आपण जेव्हा बाजारामध्ये एखादी वस्तू आणायला जातो तेव्हा ती वस्तू विकणारा मनुष्य आधी तुम्ही कुठच्या पक्षाचे मतदार आहेत ते विचारत नाही आहे, आणि तीच वस्तू त्याच वेळेला त्याच भावाला तो दोन्ही वेगवेगळ्या पक्षाच्या मतदारांना देतो. याचा अर्थ अर्थकारण राजकारणाच्या पलीकडे कुठेतरी असतं. आणि एकदा हे जर सूत्र मान्य केलं तर अगदी याच सूत्राने पुढे बदलत्या जीवनशैलीशी आपल्याला मिळतं जुळतं घ्यावं लागतं. मेधाची आणि माझी ओळख व्हायचं कारण म्हणजे डोंबिवलीतलं विद्यार्थी परिषदेचं वातावरण आणि मुलुंड कॉलेजमध्ये आम्ही बरेच वेळेला आंतरमहाविद्यालयीन स्पर्धात बरोबर असायचो, आणि त्या काळामध्ये आम्हाला समाजकारण आणि राजकारण यांच्यामधल्या विभाजन रेषा अस्पष्ट होत आहेत अशा पद्धतीचा एक विषय असायचा. साधारणपणे तो 1976 ते 1980 असा काळ आहे. अत्यंत साहजिक होता. 75ची आणीबाणी होऊन गेल्यानंतरचा तो काळ होता. मला वाटतं आजच्या काळामध्ये जर असा विषय घ्यायचा झाला तर ते बदलत्या अर्थकारणाच्या बदलत्या समाजकारणातल्या विभाजन रेषा अस्पष्ट होत चालली आहेत असा होत जाईल. आणि किती वेगवेगळ्या पद्धतीने याच्याकडे पाहता येतं हे आपण पाहूया. होता होईतो त्या 50 मिनिटात जेवढे मुद्दे बसतील तेवढा बसवण्याचा माझा विचार आहे. आणि हे म्हणत असताना माझ्या सुदैवानं संपूर्ण काळ अगदी नोकरीला लागल्यापासून आजपर्यंत रूढार्थानं ज्याला सेवा क्षेत्रात मराठीत सांगायचं म्हणजे सर्व्हिसेस सेक्टरमध्ये मी काम करत असल्यामुळे या आजच्या बदलाशी माझा अत्यंत जवळचा संबंध आहे. आधी कॉम्प्युटर प्रोग्रॅमर, मग फायनान्स ऑफिसर, मग स्टॉक एक्सचेंज, मग NSDL मध्ये चीफ सर्व्हेलन्स ऑफिसर, चीफ कंप्लायन्स ऑफिसर, चीफ रिस्क ऑफिसर, अशी सगळी भूमिका. आणि गेली 5 वर्ष नॅशनल पेन्शन सिस्टमचा ऑल इंडिया इन्चार्ज. त्यामुळे यथेच्छ भटकंती, ऑफिसमध्ये सेक्रेटरीला आणि घरात बायकोला कमीत कमी त्रास देत, कारण महिन्यातले 20 दिवस इथे नसतोच. अशा सगळ्या जीवनशैलीनं मी पुढे जात असतो. आणि हे करत असताना अक्षरशः असे तू हिमाचल असा शब्द वापरणं चुकीचं ठरेल, पण आजच्या सभागृहामध्ये तो चालून जाईल. तर त्या संपूर्ण याचं बदलतं स्वरूप मी दररोज बघतोय. म्हणजे अगदी साधं उदाहरण सांगतो की मुलुंड कॉलेजमध्ये जेव्हा मी बॅडमिंटनच्या स्पर्धा जिंकत होतो तेव्हा फुलं उडवून पैसे मिळतात का असं म्हणायचंय. आज मला वाटतं हा प्रश्न कोणीही विचारणार नाही. मी माझ्या भाषणात गमतीने नेहमी म्हणतो की दीपिका पदुकोण आणि मी आम्ही दोघांनी बॅडमिंटन खेळायचं सोडल्यामुळे भारतीय बॅडमिंटनचं खूप नुकसान झालं. जणू काही मला तिच्याबरोबर मिक्स डबल खेळायची होती. गमतीचा मुद्दा सोडो. तसं मला त्यावेळेला विचारलं जायचं की अरे तू इतकं बोलतोस, बोलून काही पैसे मिळतात का? मला वाटतं आजच्या जमान्यामध्ये याही प्रश्नाचं उत्तर मिळालंय. चिंता करू नका, ही काही आजच्या आयोजकांना या भाषणाची किंवा पुढच्या भाषणांची सूचना नाही. परंतु खेळ आणि बोलणं हे होता होईतो परिघा बाहेर ठेवायचे विषय होते, ते आता परिघाच्या मध्यबिंदूशी आलेले आहेत, हे लक्षात घ्यावं लागतं. वरवर पाहता तुम्हाला हा बदल सामाजिक वाटेल, वरवर पाहता तुम्हाला हा बदल आर्थिक राजकीय वाटेल, पण तो खरं सांगायचं म्हणजे अर्थकारणातून निगडीत होत असतो. एक साधं उदाहरण सांगतो.
की मी जेव्हा 1977 साली पुण्याची न्यायमूर्ती रानडे वादविवाद स्पर्धा जिंकली, फक्त 450 स्पर्धक होतो आणि ती स्पर्धा जिंकणं हे साधारणपणे आपल्या देशातल्या पद्मश्री मिळवण्यासारखं होतं. त्यावेळेला आमच्या प्रथम पारितोषिक विजेत्याचं बक्षीस फक्त 100 रुपये होतं आणि ते मला चेकनी दिले होते त्यांनी. कारण ते म्हणले, तू FYचा मुलगा आहे, 100 रुपये कॅश तू पुण्याहून डोंबिवलीत कशी जबाबदारीने देशील. आज तुम्हाला हसू वाटेल, पण दातेसाहेब समोर बसले. दातेसाहेब बँकेची प्रचंड अनुभव आहे, माझा वय नाही तेवढा त्यांचा अनुभव आहे, ते माझ्या मताशी सहमत होतील. आज त्याच रानडेची बक्षिसाची पहिली रक्कम 5001 आहे, स्पर्धक मात्र 20 असतात. म्हणजे मी गमतीने म्हणायचो की 450 मध्ये पहिला येणाऱ्याला 100 आणि 20 मध्ये पहिला येणाऱ्याला 5,001. मी लवकर याची घाई केली का काय जन्माला. या जीवनशैलीशी अत्यंत निगडीत विषय अशासाठी आहेत की संपूर्णपणे हातामध्ये कागद न घेता एकाच विषयात बोलणं, याला हल्ली वक्तृत्व म्हणत नाही. पॉवर पॉइंटमध्ये तो जो बोलायला लागला तर हा सोफिस्टिकेटेड आहे असं वाटतं. म्हणूनच पूर्वी फक्त शर्टावरती उभा राहणारा मी गेली 10-12 वर्ष जॅकेटावरती उभा राहतो. बदलत्या जीवनशैलीचं एक साधं उदाहरण पहा की मगाशी मॅडम असं म्हणाल्या की गेली अनेक वर्ष ही संस्था मालसे स्मृतीनिमित्त व्याख्यानमाला चालवते. आपल्या महाराष्ट्राला अशा सार्वजनिक व्याख्यानमालांची प्रचंड मोठी परंपरा आहे. पण तुम्ही विचार करा, कोणत्याही क्षेत्रावरचा राग, आकस किंवा टीका नाही, एक आजच्या विषयाशी संबंधित मुद्दा, ह्याच्या पलीकडे मी त्याला महत्त्व देत नाही, पण तो मुद्दा महत्त्वाचा आहे. आपल्या अशा व्याख्यानमालांमध्ये नेमके आर्थिक विषय केव्हापासून यायला लागले याचा आपण विचार करू. आपल्या व्याख्यानमालांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, संगीतिक, धार्मिक, पौराहित्यिक असे विषय अनंत आहेत. आपल्या महाराष्ट्राला त्याची प्रचंड परंपरा आहे. पण जेव्हा 1987 सालपासून आर्थिक विषयांवरती मी बोलायला सुरुवात केली आणि मगाशी मेधा म्हणली तसं की 5 मार्चला माझ्या आयुष्यातलं मी 2000व्या आर्थिक विषयावरचं भाषण करायला उभं राहील, तर आजच मला प्रेसिडेंट सेक्रेटरिएटमधनं पत्र आलंय की अशा पद्धतीनं एका क्षेत्राशी संबंधित आणि तेही प्रादेशिक भाषेत बोलणारा वक्ता स्वतंत्र भारताच्या इतिहासात झालेला आहे. हे माझं कौतुक म्हणून नाही मी सांगत, पण याचा अर्थ आर्थिक विषयांवरती आम्हाला श्रोते निर्माण करावे लागले. आणि आज इतक्या मोठ्या व्याख्यानमालेत की जी ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, एका अर्थाने म्हणायचं, कोणाचाही पुन्हा सांगतो उपमर्थ करायचं नाही, पण एका अर्थाने सांगायचं तर ज्याच्या अर्थार्जनाचा काळ संपलाय अशा संस्थेच्या व्याख्यानमालेतही आर्थिक विषयाला स्थान द्यावं लागावं, हे बदलत्या जीवनशैलीचं सगळ्यात मोठं उदाहरण नाहीये का. पूर्वी हे केलं नसतं. म्हणजे ज्या वेळेला मी आर्थिक विषयांवर बोलायला सुरुवात केली त्यावेळेला आमच्या डोंबिवलीत माझ्याविषयी असं म्हणलं जायचं, त्याच्याविषयी काय बोलणार, हा पैशाच्या मागे लागलाय. मला सांगून त्यांना सांगावं असं वाटलं की अरे बाबा रे, मी कुठच्याही आयोजकाला आजपर्यंत कधीही माझ्या भाषणाचं इतकं मानधन दे असं सांगितलेलं नाही. तुम्ही कशाच्या जोरावरती मला म्हणताय. पण हा आक्षेप माझ्यावरचा नव्हता, हा आक्षेप माझ्या क्षेत्रावरचा होता, हे जाणवून घ्यायला लागलं. आणि आज अर्थकारणाशिवाय एकही चॅनल पुरा होत नाही. आणि इतकं असूनही साधारणपणे 27 फेब्रुवारी ते 15 मार्च त्यांना ते संपूर्ण अर्थसंकल्पाची चर्चा करायला वक्ते मिळत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. हे बदलत्या जीवनशैलीचं द्योतक आहे की नाही. म्हणजे मग काय होतं की काल जसं शिरवळकर म्हणले तसं गुगलवरनं बरीच माहिती काढली जाते, पण त्याची जर सामाजिक परिस्थितीची सांगड घातली गेलेली नसेल तर काहीही उपयोग होत नाही. आणि एवढ्या करतात अगदी पार इतिहासापासूनची वांगी जरी पुढच्या 50 मिनिटात मांडली नाहीत तरी 1947 सालपासून 2016 पर्यंतच्या अर्थकारणाच्या बदलता वेग आणि वेध घेण्याचा माझा प्रयत्न आहे. कारण यातनं तुमची आणि माझी जीवनशैली ठरत गेली. कारण आज जो समाज, आज जो श्रोतृवृंद माझ्यासमोर प्रामुख्यानं जो 90 ते 95% उपस्थित आहे, त्या सगळ्यांनी त्यांच्या सर्व्हिसेसची, करिअरची सुरुवात ही स्वातंत्र्यानंतर लगेचच्या काळामध्ये केलेली आहे. साधारणपणे प्रत्येकाच्या सर्व्हिसचा सुरुवातीचा काळ हा 1947 ते 1958, 1960 अशा दरम्यानचा आहे. अन्यथा ते आज निवृत्त झाले नसते. आणि हे जर पाहिलं तर ते माझ्या मताशी सहमत होतील की पूर्णपणाने कृषीप्रधान अशा अर्थव्यवस्थेचे ते प्रतिनिधी आहेत. त्यांनी नोकरी जरूर केली असेल. 2 रुपये, 3 रुपये, 5 रुपये, 7 रुपये असं पगार होता. म्हणजे त्या काळात गमतीने एक उदाहरण मला नेहमी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इतिहासात वाचताना सापडायचं की त्या काळात रिझर्व्ह बँकेतली नोकरी सोडून बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीला आली. कारण रिझर्व्ह बँकेपेक्षा बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये 75 पैशांनी पगार जास्त होता.
यातला 75 पैसे हेही बदलत्या जीवनशैलीचं उदाहरण आहे. आणि रिझर्व्ह बँक सोडून बीएमसीत येणं हेही आहे. आज जर मी कोणाला तरी सांगितलं तर ते शांतपणे म्हणतील चंद्रशेखर टिळकला डोंबिवलीला घरी पाठवायच्या ऐवजी मुलुंड पूर्वेला एक जी वेगळी वसाहत आहे तिथे पाठवलं तरी चालेल. हा गमतीचा मुद्दा सोडू, पण हे ज्या जीवनशैलीचं उदाहरण आहे त्याचा विचार करूया आपण. त्याचा जीवनशैलीशी असलेला संबंध या अर्थशास्त्राविषयी, आणि त्यातही मगाशी मेधा म्हणलं तसं 88 सालपासून सातत्यानं सलग 29वे वर्ष आहे. म्हणजे एका तांत्रिक अर्थानं मी नाणे पालखेवालांचाही रेकॉर्ड मोडला. अशा गोष्टीनं जेव्हा त्यांच्याकडे मी पाहतो त्यावेळेला जाणवणारी गोष्ट अशी आहे की कृषी क्षेत्राकडनं आम्ही उद्योग क्षेत्राच्या प्राबल्याकडे गेलो, उद्योग क्षेत्राच्या प्राबल्याकडनं आज आम्ही सेवा क्षेत्राच्या प्राबल्याकडे आलो. पण कृषी उद्योग आणि सेवा ही फक्त राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाची, मराठीत सांगायचं तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टची किंवा जीडीपीची वेगवेगळी क्षेत्र आहेत असं मला वाटत नाही. ही उत्पन्नाची वेगवेगळी साधनं आहेत, त्या उत्पन्नाच्या वेगवेगळ्या वृत्ती आहेत, त्या खर्चाच्या वेगवेगळ्या वृत्ती आहेत, त्या गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या वृत्ती आहेत, त्यामुळे त्या अपेक्षांच्या वेगवेगळ्या वृत्ती आहेत. आणि मला वाटतं उत्पन्न, खर्च, अपेक्षा आणि अपेक्षापूर्ती या सगळ्यांचा संगम म्हणजे जीवनशैली हा प्रकार असा. कृषीप्रधान अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे साधारणपणे मी तुम्हाला तुमच्या लहानपणात किंवा तरुणपणात नेतोय असं बहुसंख्य श्रोत्यांना वाटेल. त्यावेळेला मी म्हटलं तसं पंजाबचा काही भाग वगळला तर आपल्याकडे वर्षात एकदा उत्पन्न यायचं आणि त्या एकदा आलेल्या उत्पन्नात संपूर्ण वर्षाचा खर्च बसवायचा अशी सगळी परिस्थिती होती. त्यामुळे लोक खाऊन पिऊन सुखी होती. पण जर कोणी पैपावणा आला तर त्याला आमटी भात मागितलं. आता कोकणी असल्यामुळे मला पटकन पोळी सुचली नाही, आमटी भात सुचलं त्याबद्दल माफ करा. पण जे काही होतं ते घालायला पंचायत नव्हती. पण त्यांनी जर उद्धटपणाने काही उचलून पैसे मागितले असते तर ते द्यायला काही नव्हते, कारण ती लिक्विडिटी नव्हती अर्थशास्त्रीय भाषेत बोलायचं म्हणजे. आणि ती लिक्विडिटी नसल्यामुळे त्या वर्षात एकदा आलेल्या उत्पन्नात संपूर्ण वर्ष काढायचं असल्यामुळे त्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचं वर्णन जर 2 शब्दात, एका शब्दात करायचं झालं, टायटलमध्ये करायचं झालं तर ते मनाला चिमटा अशा स्वरूपाचं होतं. कारण सारखं मन मारून राहायचं किंवा खिशाला चिमटा असं जास्त चांगल्या पद्धतीने वर्णन करतात. कारण ते खिशात काही नव्हतंच, ते यायच्या आधीच त्याचे खर्च ठरलेले होते. मग ज्या वेळेला माझी पिढी 80च्या दशकामध्ये नोकरीला लागायला लागली तेव्हा ते चित्र बदलायला लागले. पुढचे 2 संदर्भ देतो, कारण शेवटी तुमची जीवनशैली केवळ अर्थकारणातनं बदलत नाही, त्याला कुठेतरी जर्क लागतो. आणि मग असे जर्क आपल्याला साहित्यातही वेगवेगळ्या ठिकाणी मिळतात. एका रंगोळा केंद्राच्या किंवा ज्येष्ठ नागरिक संघाच्या व्यासपीठावरती बोलतोय आणि तुमच्याकडे लायब्ररी आहे म्हणून मला तो मोह दिल्याशिवाय उल्लेख केल्याशिवाय राहत नाही, मोह आवडत नाही मला तो. आयन रँड ही साहित्यिका आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. फाउंटन हेड, अटलास श्रग, एसेज ऑन कॅपिटॅलिझम अशा सगळ्या गाजलेल्या पुस्तकांची ती लेखिका. जन्मानं ती रशियन आहे, पण त्या काळामध्ये तिची पहिली कादंबरी 1927 साली प्रसिद्ध झाली, म्हणजे त्या काळाचा संदर्भ लक्षात येईल. त्या काळात तिने रशिया सोडलं आणि ती आधी इंग्लंडमध्ये आणि नंतर अमेरिकेमध्ये स्थायिक झाली. आणि तिच्या गाजलेल्या फाउंटन हेड ह्या कादंबरीमध्ये ती असं म्हणते की मॅन इज अ प्रॉडक्ट ऑफ हिज प्रिमायसेस. प्रिमायसेस म्हणजे आपण राहतो ती वस्तू नाही, त्याच्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट. आणि मग आपण जर एकदा हे तत्व मान्य केलं की मॅन इज अ प्रॉडक्ट ऑफ हिज प्रिमायसेस, तर हे प्रिमायसेस ज्यांनी बनतात त्याचा धावता आढावा म्हणजे बदलती जीवनशैली होईल. तिने ॲटलास श्रग्ड तिच्या गाजलेल्या कादंबरीमध्ये, ॲटलास श्रग्ड ही कादंबरी इंडस्ट्रियलायझेशन होण्याच्या काळामध्ये आहे. आज आपण ज्या रेल्वेच्या विस्ताराचा विचार करतोय, आपण आज ज्या रोड ट्रान्सपोर्टच्या विस्ताराचा विचार करतोय, त्याच्या इतिहासावरती आधारित अशी तब्बल 750-800 पानांची जाडजूड ती कादंबरी आहे. त्याच्यात तिने वर्णन करताना असं म्हणलंय की तिच्या लहानपणी म्हणजे कृषी क्षेत्राचा काळ आणि तिच्या तरुणपणी तिने पाहिलेल्या काळातली ती तफावत सांगतेय. विषय अगदी वृक्ष होऊ नये म्हणून कदाचित पुस्तकाचा मी उल्लेख करतोय असं तुम्ही म्हणलात तर माझी काही हरकत नाही. तर त्याच्यात ती असं म्हणलं की हल्लीचीही लोक धावतात, पूर्वीचीही लोक धावतात, पण पूर्वीची लोक धावताना बघणं हा आनंदाचा विषय होता, हल्लीची लोक धावताना बघणं हा वेदनेचा विषय आहे. तर पूर्वीची लोक ध्येयपूर्तीसाठी धावत होती, ती का धावतायत हे त्यांना माहिती होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना कुठे जायचंय हे माहिती होतं. या इंडस्ट्रियलायझेशनच्या जमान्यामध्ये, कारण 1928च्या नोव्हेंबर महिन्यात, अगदी नेमकी तारीख सांगायची तर 24 नोव्हेंबर 1928ला ॲटलास श्रग्डची पहिली कादंबरी आवृत्ती प्रसिद्ध झाली. 24 नोव्हेंबर ही तारीख लक्षात राहायचं कारण म्हणजे ती माझ्या लग्नाची तारीख आहे. बदलती जीवनशैली, मुक्त पंछीकडनं इंडस्ट्रियल लेबरकडे जायचा तिथी आहे ती माझी, फक्त ती 1928 नाहीये, 1986 आहे, गोष्ट वेगळी.
तर ती म्हणली ह्या पिढीला ते कळत नाही. पूर्वीची पिढी हसायची ते आत्ता तुम्ही हसलात तसं निर्भर होतं. आत्ताची पिढी हसते ती परसुएशन करते की काय असं वाटतं. मग या जर पार्श्वभूमी, आणि ती म्हणली याचं कारण असं आहे की कृषी क्षेत्रावरती अवलंबून असलेल्या काळामध्ये काम करणाऱ्या माणसाचा संबंध आणि संदर्भ हा निसर्गाशी होता, आणि इंडस्ट्रियलायझेशनच्या काळामध्ये काम करणाऱ्या माणसाचा संबंध आणि संदर्भ हा यंत्राशी आहे. आणि मग जर यंत्राशी संबंध करायचा झाला तर तो एक उल्लेख अत्यंत अपरिहार्य होऊन जातो. आपल्यापैकी सगळ्यांनी चार्ली चॅप्लिनचा ग्रेट डिक्टेटर हा सिनेमा पाहिला. त्या ग्रेट डिक्टेटर सिनेमाच्या शेवटी चार्ली चॅप्लिनचं 17 मिनिटाचं एक प्रचंड मोठं स्वगत आहे, मेन बिहाइंड द मशीन अँड मेन बिफोर द मशीन म्हणून. मला वाटतं मेन बिहाइंड द मशीन, मेन बिफोर द मशीन, मेन फॉर द मशीन, मेन आफ्टर द मशीन हे म्हणजे बदलती जीवनशैली आहे. ते भाषण तोंडपाठ आहे, परंतु 17 मिनिटाचं ते भाषण आत्ता करणं शक्य नाही. कारण मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला सहजासहजी मिळत नसे. बापट सर आणि भावे सरांच्या कट्टर तालमीमध्ये तयारी करायला लागायची, त्यामुळे ती सगळी भाषणं तोंडपाठ आहेत. परंतु त्याचा संदर्भ त्यामुळे लक्षात आहे. तर लक्षात अशासाठी येतं की मग या पार्श्वभूमीवरती आपण बदलत्या जीवनशैलीचा विचार केला आणि त्याचा संदर्भ आपल्या भारतापुरेसा, आपल्या 60 वर्षाच्या इतिहासापुरेसा ठेवला तर ते विषयाच्या चौकटीत बसवणं खूप सोयीचं जाईल. आपण एक साधं उदाहरण घेऊ की आपल्या भाषेतल्या म्हणी कशा बनतात हे बदलत्या जीवनशैलीचं द्योतक आहे. एक साधं उदाहरण पाहू ना की आपल्याला ऐतिहासिक विषयांची परंपरा आहे आणि म्हणून आपल्या लष्कराकडे सध्या लष्कराची चर्चा आहे आपल्या देशामध्ये. मनोहर पर्रिकरांनी मेक इन इंडियामध्ये असं म्हणलं, आजच्या इकॉनॉमिक टाइम्समध्ये पहिल्या पानावरती बातमी आहे की एम्स फॉर द डिफेन्स प्रोडक्शन टू द 80% ऑफ अ थिंग विल बी डन इन माय कंट्री. डन इन माय कंट्री म्हटल्यानंतर मला ते संदर्भास देणं महत्वाचं वाटतं. म्हणजे पुन्हा एकदा चांगल्या अर्थी आम्ही त्या जीवनशैलीकडे जाणार आहोत की का हा येणारा प्रश्न आहे, पण तो जरतारी प्रश्न आहे. तर साधं पहा ना की आपल्या मराठीतली एक म्हण आहे, धरचं खाऊन लष्करच्या भाकऱ्या भाजणं. आणि मला एक वाईट सवय आहे अशी म्हण, मला जेव्हा इडियम जेव्हा माझ्या वाचनात येतं तेव्हा अगदी लहानपणापासून मला सवय आहे की ते का म्हणतात असं हे शोधून काढायचं. आणि मग श्रीमान योगी या रणजित देसाईंच्या गाजलेल्या कादंबरीला त्याच्या पहिल्या खंडाला जी नरहर कुरुंदकरांनी प्रस्तावना लिहिली 32 पानी, त्याच्यामध्ये हे घरचं खाऊन लष्करच्या भाकऱ्या भाजण्याचा स्रोत मिळाला. बदलती जीवनशैली. ते म्हणले शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत आपल्याकडे जी लष्करात काम करणारी माणसं होती ती बिनपगारी होती, फार फार तर अल्पपगारी होती. ती पूर्ण वेळ लष्करात नसायची. ते घरची शेती भाती सांभाळून उरलेल्या वेळात सरकारांकडे नोकरी करायची. पगार मिळाला उत्तम, नाही मिळाला उत्तम. त्यामुळे घरच्या शेतीचं खायचं आणि लष्करात जाऊन नोकरी करायची. अशा अर्थी घरचं खाऊन लष्करच्या भाकऱ्या भाजणं हा शब्दप्रयोग आला. हल्लीच्या काळात लष्कराचं खाऊन घरच्या भाकऱ्या काय श्रीखंडपुरी भाजतात, आपलाच नाही अनेक पिढ्यांचा विचार करतात, त्यातनं क्वात्रोची जन्माला येतात. हेही बदलत्या जीवनशैलीचं उदाहरण. पण इतकं जरी मागे जायचं नसलं तरी मी मगाशीच्या कृषीस्थैर्याचा विचार केला तेव्हा मी अर्थकारणातनं विचार करतो. कारण हल्ली ती चर्चा फार मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यातला फाजीलपणाही लक्षात घेण्याजोगा आहे ती गोष्ट वेगळी. पण काही काही गोष्टी बदलत्या जीवनशैलीमध्येही बदललेल्या नाहीत हेही त्यातनं लक्षात येत असतं. मी मगाशी म्हटलं तसं जेव्हा 1947 पासून साधारणपणे 1965-66 पर्यंत जर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरती कृषी रचनेचा पगडा जास्त असेल आणि तो होता, आणि मी मगाशी म्हटलं तसं वर्षात एकदा उत्पन्न ही परिस्थिती होती, कारण आपल्या महाराष्ट्रातही नगदी पिकांचं प्रमाण खूप कमी होतं. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या नगदी पिकांचं स्वरूप आणि संख्या ही कापूस, ऊस आणि थोड्या प्रमाणात तंबाखू याच्या पलीकडे गेलेली नाही. आजही नॉर्थ ईस्टमध्ये कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे, पण त्यांच्या पिकाचं उत्पादन आपल्यासारखं ऊस, तांदूळ, गहू याच्या पुरेसं मर्यादित नाहीये. या सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या किती जणांना माहिती आहे मला कल्पना नाही, पण आजपर्यंत किंवा माझ्या पिढीपर्यंत आपण असं शिकलो की नागपूर ही संत्र्याची राजधानी आहे म्हणून. पण मला वाटतं माझ्या नातवाच्या पिढीला मला सांगावं लागेल किंवा तुमच्या घरातल्या नंतरच्या पिढीला सांगावं लागेल की बाबा रे, मणिपूर आणि मिझोराम ही संत्र्याची राजधानी आहे. हे विधान पहिल्यांदा मी जेव्हा नागपूरला अर्थसंकल्पीय भाषण करत होतो, माझे सहकारी वक्ते होते तेव्हा मुख्यमंत्री न झालेले देवेंद्र फडणवीस आणि अध्यक्ष होते तेव्हाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी. आता त्यांच्याच गावात जाऊन इतकी उंगली करायचं मला काही कारण नव्हतं, पण मी ती केली. म्हणून मी त्यांना असं म्हटलं, याचं कारण लक्षात घेऊ की येणाऱ्या काळामध्ये ज्याला प्रामाणिकपणानं कृषी क्षेत्रामध्ये करिअर करायचे त्याला महाराष्ट्राच्या ऐवजी या 7 जणांचा किंवा या 7 राज्यांचा विचार करावा लागेल का?
कारण आपल्या देशाच्या एकूण फळफळावळाच्या उत्पादनाच्या 74% वाटा हा मणिपूर आणि मिझोरामचा येतो. आपल्या देशाच्या एकूण तांदूळाच्या उत्पादनाच्या 52% वाटा एकट्या आसामचा येतो. आपल्या देशाच्या फळांच्या रसाच्या निर्यातीच्या एकूण वाट्याच्या 94.68% वाटा एकटं मिझोराम आणि मेघालय देतं. हे आपल्यापैकी इथे बसलेल्यांना किती जणांना माहिती आहे? मला महाराष्ट्र वर्सेस मिझोराम, महाराष्ट्र वर्सेस मेघालय अशी काही कोंबड्यांची झुंज लावण्यात काडीचा इंटरेस्ट नाही. ते माझं काम नाही. ते राजकारणी पुरेसं करतात. त्यांना लागलेली आग हे सुद्धा कारण पुरतं. ती आपल्या राज्याच्या प्रदर्शनाला लागले असं नाही वाटत, यांच्या पक्षाच्या कार्यालयाला लागले. अरे गाढवा, ते आपल्या राज्यात माल यायचा होता, त्याचा विचार करू. पण ते कोण कोणाला सांगणार? ही बदलती जीवनशैली आहे. हे कशाच्या जोरावरती होतं याचा विचार करू. आज त्याला ते का महत्व येतं हे विचार करू. कारण मी जेव्हा शाळा कॉलेजात मध्ये आर्थिक क्रांती शिकलो किंवा हरित क्रांती शिकलो, तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं की MS स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा गांधींच्या कारकिर्दीमध्ये पंजाब, तामिळनाडूचा काही भाग, हरियाणा आणि कर्नाटकचा काही भाग याच्यात गहू आणि तांदूळा पुरेशी केली ती हरित क्रांती. त्याच्यानंतर अमूल डेअरीच्या माध्यमातून गुजरातमध्ये झाली ती दुग्ध क्रांती. महर्षी विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली माझ्या महाराष्ट्रात सकारात्मकपणे झाली ती उसाची क्रांती. या सगळ्यांना मागे टाकणारी क्रांती जेव्हा तिथे होते तेव्हा मला त्या काळाचा वेगळ्या पद्धतीनं वेध घ्यावा लागतो. कारण अशा बदलत्या संक्रमणाच्या काळामध्ये, कारण बदल आपल्यापैकी कुणीही खुशीने स्वीकारलेला नसतो. मी गमतीने हे नेहमी उदाहरण देतो जेव्हा मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्समध्ये किंवा कॉलेजमध्ये लेक्चर घेतो तेव्हा. कदाचित ही असली फाजील उदाहरणं देतो म्हणून त्या सर्किटवरती मी जास्त पॉप्युलर स्पीकर असावा. मी त्यांना म्हणतो की अरे आपण सगळे हौशीने प्रेमविवाह करतो. म्हणजे माझा नाही आहे, पण ती ज्यांच्या समोर मी बोलत असतो त्यांचा असतो. पण म्हटलं तरी सुद्धा तुम्ही लग्नाच्या आदल्या काळामध्ये बॅचलर्स पार्टी करता. ती पद्धत आपल्याकडे आता रूढ आहे. पाश्चिमात्य काळात जास्त पहिल्यापासूनच आहे जगामध्ये. तर म्हणलं ही बॅचलर्स पार्टी नेमकी आपलं बॅचलरहूड संपलं याची रुखरुख असते, हुरहुर असते, का बॅचलरहूड संपलं याचा आनंद असतो? खर्च तर होऊन जातो, पण ही बदलती जीवनशैली आहे. ती ज्याच्या जोरावर न येते तो काळ अधोरेखित करण्याकरता आपण टप्प्याटप्प्यानं आधीपासून कसे बदलत गेलो हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. मगाशी प्रस्तावना करताना मॅडम असं म्हणल्या की हे बदल फार वेगाने होत आहेत. हे बदल वेगाने का होत आहेत हे लक्षात घेण्यासाठी मी जाणीवपूर्वक हे म्हणतो. मला गमतीने असं वाटतं काय माझ्या भाषणाचा पेपर फुटला काय, पण मग लक्षात आलं की नाही, समानशीलेसु वसनेसु सख्यम तसं ते असावं. हे कसं होतं पहा. अगदी जर एका काटेकोर वर्तुळामध्ये याचा विषय मांडायचा झाला तर तो अत्यंत सोपा आहे आणि हे जीवनशैलीचं गणित आहे. मी मगाशी म्हटलं तसं ते 1947 ते 1960-62 या काळामध्ये जे नोकरीला लागले ते सगळे साधारणपणे जिथे नोकरीला लागले तिथनंच रिटायर होत होते. त्यांचं वर्णन नोकरीला चिकटला अशा मराठीत आपण केलंय. त्यांना माहिती होतं की ते जर शारीरिक बौद्धिक आरोग्याच्या दृष्टीने तंदुरुस्त राहिले, कारण त्या काळामध्ये आजच्या इतक्या औषधं प्रगत नव्हती. अशा अर्थी मी म्हणते, कृपा करून कोणालाही वाईट सवयी होत्या असे अर्थ मला घ्यायचे नाही आहेत. तर ते जिथनं नोकरीला लागले ते 60व्या वर्षापर्यंत रिटायर होतील. 2 रुपये 3 रुपये 4 रुपये 5 रुपये असले तरी ते साधारणपणे 18व्या 19व्या वर्षी नोकरीला लागत होते आणि 60व्या वर्षी निवृत्त होत होते. म्हणजे पुढची 41 वर्ष दरमहा त्यांना पगार मिळण्याची हमी होती. एकंदरीतच त्यांचं अर्निंग सायकलचं पिरियडच केवढा मोठा आहे याचा विचार करा. ज्या वेळेला तुमच्या अर्निंग सायकलचा पिरियड मोठा असतो आणि त्याची तुम्हाला खात्री असते त्यावेळेला तुमच्या अपेक्षाही वास्तव असतात आणि दीर्घकालीन असतात. आणि एक साधं उदाहरण पहा की किती होतं त्याचा परिणाम. त्या पिढीने आपल्या समाजातली एक न बदललेली गोष्ट म्हणजे गुंतवणुकीचं ही 2 साधनं आहेत, घर आणि सोनं. मी सोन्याविषयी फार कमी बोलणार आहे आणि शक्यतो ते शेवटी बोलणार आहे. आपण जर विचार केला, कारण जीवनशैलीचं घर हे द्योतक आहे. आपण त्याच्या घरातलं बाह्य रूप आंतररूप पाहून त्या माणसाचं स्टेटस मनोमन एक्सेल शीटमध्ये भरत असतो. ते खरं खोटं वेगळा पाहिजे, कारण प्रत्येकाच्या एक्सेल शीटचा फॉर्म्युला वेगळा असतो. पण जर आपण विचार केला की 1947च्या आसपास किंवा 50च्या दशकात किंवा 60च्या पूर्वार्धामध्ये ज्यांनी नोकरीला सुरुवात केली त्यांनी त्यांच्या आयुष्यातलं पहिलं घर केव्हा बांधलं, बहुतांश केसेसमध्ये आपल्या असं लक्षात येईल की त्यांनी आपल्या आयुष्यातलं पहिलं घर निवृत्तीनंतर बांधलंय, निवृत्ती फंडातनं बांधलं. त्यामुळे मी फाजीलपणाने म्हणतो त्यावेळेच्या महाराष्ट्रातल्या घरांची नावं इच्छापूर्ती, तपस्या, समाधान अशी सगळी होती.
मी कृतज्ञ आहे त्या पिढीविषयी. ही आर्थिक बाब आहे तितकीच ती सामाजिक बाब आहे. तुमच्या आर्थिक बाब लक्षात येते का? कारण घर आपण घेताना असं म्हणतो की आत्ता छोटं घेतलंय, छोटं बांधलंय, पुढे हे विकून मोठं घेईल. आपल्या समाज घर आणि सोनं या दोन गोष्टी विकत नाही. ते छोटं घरी आपण ठेवतो. मी म्हणतो आपण नाही, माझ्या मुलाला होईल. मग मोठं घर ऐपतीनुसार बांधतो. मी बांधत नाही असं नाही म्हणत, पण ते घर विकत नाही. अशी जेव्हा न विकण्याची भांडवली गुंतवणूक तुम्ही तुमच्या आयुष्याचा अर्थार्जनाचा काळ संपवल्यानंतर, अर्थार्जन हा एकमेव मराठीतला आर्थिक शब्द आहे जिथे अर्थ हा शब्द आधी येतो. बाकी पहा, आपण अर्थार्जनाला मराठीतला शब्द आहे चरितार्थ. त्याच्यात अर्थ हा उत्तरार्धात आहे. चारित्र्य जग आणि मग अर्थ कर. याला पर्यायी शब्द आहे उपजीविकेचं साधन. पहिला उपाय, ह्याचा अर्थ दुय्यम, ते प्रमुख नाही. आणि म्हणून मग ते पैशाच्या मागे लागला. आणि तिथनं आता बँकेत नोकरी करतो का, मग नोकरी द्यायला हरकत नाही. मी बायकोला आजही गमतीने म्हणतो, आता मला खरं म्हणजे सून आली आहे, 4 महिन्याचा नातू आहे, असं आहे, मला बोलायचा अधिकार नाही. पण मी नेहमी माझ्या बायकोला, सासरे विशेषतः आजूबाजूला असतील आणि त्यांना अजूनही चांगलं ऐकू येतं वयाच्या 83व्या वर्षी, तेव्हा मुद्दामून काय असतं ते लेकी बोले सुने लागायच्या ऐवजी बायको बोले सासरा लागे असं करावं लागतं. मी ही सासरा असल्यामुळे मला त्याची आता सवय झाली आहे. तर मी तिला सांगतो की मला पूर्ण खात्री आहे की मी जर साधारणपणे 1.5 वर्ष आधी स्टॉक एक्सचेंजला लागलो असतो तर काय तू माझी बायको झाली नसतीस. कारण मी स्टॉक एक्सचेंजला आहे म्हणजे काय प्राचार्य साठ्याने मला त्यांची मुलगी दिली नसती. आज त्याच्या विरुद्ध आहे. तो JP मॉर्गनला आहे का? तो लग्न झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी अमेरिकेला जाणार आहे का? हे कुठनं आलं? अर्थाला आपण केंद्रीभूत मानलं म्हणून. हा समाज कुठपासून उत्क्रांत झाला? घर रिटायरमेंट नंतर बांधणारा. घर रिटायरमेंट नंतर बांधणाऱ्याची जीवनशैली आपण लक्षात घेऊ. मी चांगलं वाईट काहीच सांगणार नाही, हा ज्याचा त्याचा भाग आहे. कारण ज्याचं त्याचं आयुष्य ज्याचं त्याला उपलब्ध साधनांनुसार जगावं लागतं, याविषयी माझ्या मनामध्ये कुठेही शंका नाही. पण ज्या वेळेला त्या पिढीनं अशी महत्वाची गुंतवणूक ही त्यांच्या अर्थार्जनाच्या शेवटी केली, त्यावेळेला संपूर्ण आयुष्यभर अर्थशास्त्रीय भाषेत बोलायचं तर त्याची लिक्विडिटी इंटॅक्ट राहिली. त्याची लिक्विडिटी इंटॅक्ट आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याला उत्पन्नाची दीर्घकाळ हमी आहे, त्यामुळे त्याच्या मागण्या स्टेबिलाइज आहे. अख्खं सगळं वर्षाचं धान्य एका वेळेला घ्यायची त्याची वृत्ती नाहीये. त्यामुळे मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये कुठेही विसंगत वादच नाहीये. मागणी आणि पुरवठ्यामध्ये जेव्हा विसंगत तात्कालिक वाद नसतो तेव्हा महागाईचे दर नेहमी स्थिर राहतात. महागाईचे दर जेव्हा स्थिर राहतात तेव्हा जीवनशैली वेगळी असते. त्यामुळे पहा, त्या काळात दुष्काळ ही चर्चेचे विषय होते, रोगराई हा चर्चेचा विषय होता, अपमृत्यू हा चर्चेचा विषय होता. मग ते पार्लमेंट असेल, विधिमंडळ असेल किंवा तुमचा आणि माझा समाज असेल, पण महागाई हा विषय नव्हता. जर तुमची पिढी 65-70ला संपत असेल म्हणजे नोकरीच्या काळाच्या दृष्टीनं, तर माझा जन्म 60 सालचा आहे, म्हणजे नंतरच्या काळाचा मी प्रतिनिधी आहे. आम्ही कधीही नोकरीला चिकटलो नाही, आम्ही नोकरीला लागलो. कारण तोपर्यंत खाजगीकरणाचा काळ बदलत होता. त्यामुळे मला आहे इथेच नोकरी करण्याची आवश्यकता नव्हती. जर बुद्धीच्या दृष्टीने, शरीराच्या दृष्टीने डोंबिवलीत धावत 7-3 पकडायची आणि संध्याकाळी विटीला 8-3 पकडायची, ह्याची जर हिंमत असेल तर माझी नोकरी नक्की होती. प्रश्न विचारू स्वतःला, आमच्या पिढीनं पहिलं घर केव्हा घेतलं? मोकळेपणाने सांगतो 40व्या किंवा 45व्या वर्षी घेतलं. कारण माझ्या पिढीचं वर्णन नोकरीला चिकटलं असं नव्हतं, पण नोकरीला लागला असं होतं. आणि जेव्हा घरासारखी माझी महत्वाची गुंतवणूक मी 40व्या किंवा 45व्या वर्षी करत होतो, त्यावेळेला पहिली साधारणपणे मी जर 22-23व्या वर्षी नोकरीला लागलो असेल तर पहिली 22 वर्ष माझ्याकडे लिक्विडिटी होती. आणि त्या लिक्विडिटीच्या जोरावर मी उरलेले 15 वर्ष, 7ची रिटायरमेंट धरली तर इन्स्टॉलमेंट देत होतो. आज तुमच्या माझ्या राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाचा, मराठीत सांगायचं म्हणजे GDPच्या 54% वाटा ज्या सेवा क्षेत्रात न येतो, त्या कार्यरत असलेली जी पिढी आहे आपल्या प्रत्येकाच्या घरी येते, ती 30 वर्षाच्या मागची पुढची आहे. त्या 30 वर्षाच्या मागच्या पुढच्या पिढीची ते नोकरीला चिकटतही नाहीत, ते नोकरीला लागतही नाहीत, ते हल्ली इथे नोकरी करतात. हसू नका, हा शब्दांचा खेळ नाहीये, हा कन्सेप्टचा खेळ आहे, हा अर्थार्जनाचा खेळ आहे. ज्या वेळेला त्याच्या उत्पन्नाचा अस्तित्व काल, मराठीत सांगायचं म्हणजे शेल्फ टाइम किंवा शेल्फ पिरियड कमी असतो, त्यावेळेला तो त्याची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केव्हा करतो हे पाहू. मला घरी 27 वर्षाचा एक मुलगा आहे, 19 वर्षाचा दुसरा मुलगा आहे. आणि ज्या NSDL मध्ये मी काम करतो गेली 18 वर्ष, आणि जी 125 जण माझ्याबरोबर काम करतात,
माझ्या हाताखाली काम करतात. तसं जुनं मराठी आहे, पण हल्ली तसं वापरून चालत नाही. ते माझ्या बरोबर काम करतात, काही राग नाही त्याच्याबद्दल. ती पिढी हल्ली इथे नोकरी करते, ते पहिलं घर केव्हा घेतात. मी कधीही माझ्या मोठ्या मुलाला विचारलं नाही, माझ्या ऑफिसमधल्या सहकार्यांना विचारत नाही की तू लग्न करतोयस का. मी विचारतो तू घर बघायला लागलायस का. माझ्या मोठ्या मुलाला विचारलं, त्यांनी शांतपणे असं माझ्याकडे बघितलं, कारण तो फॉरेन रिटर्न्ड आहे. इंग्लंडला 2.5 वर्ष शिकून आलाय. बापानं मुलुंड कॉलेजच्या पल्याडचं कॉलेज बघितलेलं नाही, काय स्पर्धेलाच गेला असेल तेवढा. म्हणजे तसा खेडवळच डोंबिवलीत राहतो, मुलुंड वेस्टला शिकला, दर महिना 8-3 रुपये पॉकेट मनी अशी प्रचंड श्रीमंती अनुभवली. या बापाच्या जोरावर हे स्कॉलरशिपवरती न जाता, कर्ज न घेता लंडनला शिकायला गेले ते नाही बोलायचं. त्याला मी विचारलं काय आपण घर बघताय का, कारण आमच्या कानावर कुणकुण होती, आमच्या सुनबाई कोण आहेत त्या, तुमच्या मुलुंडच्याच आहेत. तर तो शांतपणानं, म्हणून मी रागाने नाही म्हणत आहे, तर तो शांतपणाने म्हणला माझ्या वडिलांची 3 घरं आहेत, मी कशाला घेऊ. हा प्रश्न जेव्हा माझ्या सहकार्यांना मी विचारतो तेव्हा ऑब्झर्व केलेली गोष्ट अशी आहे की ही जनरेशन एंगेजमेंटच्या वेळेला फ्लॅट बुक करतं आणि लग्नाच्या वेळेला फ्लॅट आणि स्पाऊस या दोघांचा ताबा एकदम घेतं. या प्रक्रियेत फ्लॅट स्पाऊस होतो का स्पाऊस फ्लॅट होते मला माहिती नाही. यातली जीवनशैली लक्षात घ्या की ज्याच्या उत्पन्नाचा शेल्फ लाईफ अत्यंत कमी आहे, तो त्याच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, कुठच्याही पिढीतला असो, घर विकत नाही होत आपण, घर गहाण ठेवतो, लिव्हरेज ठेवतो, हाऊसिंग लोन घेतो, म्हणजे दुसरं काय करतो, पण विकत नाही. मग ज्याचा उत्पन्नाचा काळ कमी आहे पण ज्याची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट कमी झालेली, आधीच होऊन बसलेली आहे, त्याच्या पुढे लिक्विडिटी हा प्रश्न राहणार की नाही. लिक्विडिटी म्हणजे काय की पैशाची डिमांड आणि पैशाचा सप्लाय याच्यामधलं नातं कमी, याच्यातली गॅप कमी. याच्यातली गॅप कमी याचा अर्थ मी माझ्या उत्पन्नापेक्षा, माझ्या गुंतवणुकीपेक्षा माझ्या खर्चावरती किंवा माझ्या कर्जावरती जास्त अवलंबून असेल. मग मी जेव्हा खर्चावरती किंवा कर्जावरती अवलंबून असेल तेव्हा मगाचं आयन रँडचं वाक्य लक्षात ठेवा की मॅन इज द प्रॉडक्ट ऑफ हिज प्रिमायसेस. आधीची पिढी ही धावत होती पण ती आनंदासाठी होती. हल्लीची पिढी ही धावते पण ती पर्सुएशनसाठी आहे, आणि हे मी दररोज बघतोय. आणि मी त्या पिढीचा वकील म्हणून तुमच्या समोर बोलायला उभा आहे असं म्हणलात तरी हरकत नाही, कारण माझ्या श्रोत्यांची पिढी आणि मी ज्यांच्याविषयी बोलतोय त्यांच्या बरोबर मधल्या पिढीचा मी प्रतिनिधी आहे. मग ती पिढी जेव्हा असा विचार करते त्याची दुसरी गणितं लक्षात घेऊ. ही बदलती जीवनशैली आहे. आणि जेव्हा मगाशी मॅडम म्हणल्या की त्याच्याबद्दल राग नाही, खरं सांगायचं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या कळत किंवा नकळत आपण याच्या स्थितीला कारणीभूत आहोत. आणि मग याच्यावरती जर उत्तर शोधायचं असेल, मगाशी एक जण म्हणले की बदलत्या जीवनशैलीला उत्तर कोणी शोधायचं, तर तेही मीच शोधायचं आहे. आणि उत्तर शोधण्यासाठी आधी प्रश्न तर समजून घेतले पाहिजेत. वपू काळे त्यांच्या कथेमध्ये जरूर म्हणत, कारण ते वेगळ्या संदर्भात म्हणलेत की फार प्रश्न सुद्धा विचारू नयेत आयुष्याला, उत्तरांऐवजी प्रश्नच मोठे होतात. पण ते कथेतलं वाक्य आहे, ते वास्तवातलं वाक्य नाही. आपलं वास्तव यथेच्छ रगडून काढल्यानंतर ती कथा वाचायला बरी वाटते. कथा वास्तवात आणणं जमतच नाही, म्हणून तर ते पुस्तकात वाचायचं असतं ना, पैसे देऊन. हे माझी पुस्तकं घ्या हे सांगण्यासाठीचं वाक्य नव्हतं. परंतु हे गणित अशासाठी महत्वाचं आहे की ती पिढी असं का वागतं याचा विचार करायला लागेल. एक साधं गणित पाहणं की जीवनशैली बदलते बदलते म्हणजे किती. माझ्या आईच्या काळामध्ये माझ्या आईची पिढी, फार कमी बायका माझ्या आईच्या पिढीमध्ये नोकरी करणाऱ्या होत्या, त्यामुळे बाकीचे प्रश्नच नव्हते. माझ्याबरोबर माझी बायको नोकरी करते. हल्लीच्या पिढीमध्ये बायकोला जास्त वरची पोस्ट असते, हा माझा अनुभव आहे. मी कल्पना इथे माझ्याकडे आज श्रोत्यांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे म्हणून केलेलं हा विधान नाही आहे, पण त्याचं गणित आपण लक्षात घेऊ. काय हा तुमच्या जीवनशैलीशी कुठेतरी निगडीत असा घटक आहे. तो कशाच्या जोरावरती अवलंबून झाला. कृषी क्षेत्राच्या काळामध्ये आपल्याकडे प्रमाण यांत्रिकीकरणाचं कधीच नव्हतं. महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्राचं यांत्रिकीकरण आजही झालेलं नाही, आणि पाश्चिमात्य देशांच्या तुलनेमध्ये अख्ख्या भारतात आजपर्यंत झालेलं नाही. त्यामुळे होता होई तो घरचा हक्काचा मनुष्य नोकरीला असणं किंवा उपयोगाला असणं, हाताशी असणं, मराठीतला शब्दप्रयोग, हे महत्वाचं होतं. त्यामुळे बघा सगळ्यांच्या विवाहाचा काळ हा कमी होता, वय हे लहान होतं. मग पुढे बालविवाहावरती कायद्यानेच बंदी आली. जसजसं आपण कृषी क्षेत्राकडनं उद्योग क्षेत्राकडे यायला लागलो, म्हणजे मी ज्या पिढीचं प्रतिनिधित्व करतो, मी संपूर्णपणे सेवा क्षेत्रात नोकरी केलेली असली तरी सुद्धा माझी पिढी उद्योग क्षेत्राची आहे.
आमच्या पिढीमध्ये आमच्या सहधर्मचारिणी नोकरी करायला लागल्या, पण माझ्या वडिलांच्या पिढीमध्ये नवरा बायकोमध्ये साधारणपणे 7-8 वर्षाचं अंतर असणं हे अत्यंत नॉर्मल होतं. माझ्या पिढीमध्ये ते अंतर साधारणपणे 2-4 वर्षाचं आलं. हल्लीच्या पिढीमध्ये साधारणपणे ते बॅचमेटशीच लग्न करतात. म्हणजे मला करता आलं नाही त्याच्यावरचा हा राग नाही, पण ह्या जीवनशैलीशी आपण लक्षात घेऊया. जेव्हा नवरा आणि बायकोमध्ये 8 वर्षाचं अंतर असतं तेव्हा त्यांची करिअर ही वेगवेगळ्या टप्प्यावरती पीकला येते, त्यांची इन्व्हेस्टमेंट ऑब्लिगेशन्स ही वेगवेगळ्या टप्प्यावरती पीकला येतात. आज जेव्हा तुम्ही बॅचमेटशीच लग्न करताय तेव्हा तुम्ही एकाच इंडस्ट्रीमध्ये असण्याची शक्यता जास्त असते. ती सेवा क्षेत्रातली असते, त्यांचा शेल्फ लाईफ हा कमी आहे, कारण तिथे कॅपिटल लागत नाही, तिथे डोकं लागतं. आणि डोकं आणि शिक्षण याच्यामध्ये प्रचंड फरक आहे, हे मी गेली 27 वर्ष अनुभवतोय. तुमच्याकडे डिग्री आहे ह्याचा अर्थ तुमच्याकडे स्किल आहे असं नाही आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की आधी मुलं इंजिनियर होतात, मग इंजिनिअरिंगमध्ये काहीही राहत नाही म्हणून मग ते MBA फायनान्स करतात आणि त्यातनं ते आमच्या फायनान्स क्षेत्रात येतात. या भानगडीत ते इंजिनियरही राहिलेले नसतात, या भानगडीत ते इकॉनॉमिस्टही झालेले नसतात, यातनं आमच्या क्षेत्रात घोटाळे होतात. अर्थात माझा राग नाही त्यांच्यावर, त्यांनी घोटाळे करावे, त्याशिवाय माझी करिअर कशी होणार. कारण मेधानी मगाशी माझ्या शाळेच्या जीवनापासूनची ती मैत्रीण असल्यामुळे हे सांगितलं नाही, पण बघा ना तिने एवढा चांगला परिचय करून दिला. माझं शिक्षण सांगितलं, ते सांगणार कुठून? मी बायोडेटा दिलंच नाहीये, कारण ते सांगण्याजोगंच नाहीये. कारण मी शेअर बाजार, इकॉनॉमिक्स, इन्व्हेस्टमेंट हे पुस्तकातनं शिकलेलंच नाहीये. मी शिकवायला जातो, शिकायला नाही जात. तर माझे यातले गुरु आहेत हर्षद मेहता आणि केतन पारेख. तर या दोघांच्याही घोटाळ्याचा मी तपासणी अधिकारी होतो. आणि या दोघांनी मला असं शिकवलं की जेव्हा एका व्यवहारातनं 1 रुपया मिळत नाही तेव्हा 4 आण्याचे 4 व्यवहार कर. याला फ्लिपकार्ट आणि अमेझॉन म्हणतात की नाही. ही बदलती जीवनशैली आहे. ही कुठनं येते? तर ते कसं, ते ज्या पद्धतीनं शिकले ना त्याच पद्धतीनं ते इकडे वागतात. बघा ना, ते इंजिनियर कसे झाले. इथे जे इंजिनियर आहेत त्यांनी माफ करावं मला, पण हे अगदी वास्तव सत्य आहे. तर मी गेली 18 वर्ष दररोज अनुभवतोय ऑफिसात. सुदैवाने माझा मुलगा इंजिनियर नाहीये किंवा दुर्दैवानी नाहीये म्हणूनही मी ते म्हणत असेल. त्यांनी इंजिनिअरिंग ज्या पद्धतीने केलेलं असतं ना त्याच आयडिओलॉजीने ते फायनान्समध्ये काम करतात. ते इंजिनिअरिंग कसे झालेले असतात, नाईट मारून आधीच्या बॅचची सबमिशन करायची असतात. ती दिवसा केली तर प्रॉब्लेम होतो, नव्याने लिहिली तर त्यांना प्रॉब्लेम होतो, तपासायला मास्तरला प्रॉब्लेम होतो. त्यामुळे ते तसंच असतं. मग ते तसंच करतात. कारण ह्यांचा दिवस त्यामुळे संध्याकाळी 7:30 नंतर सुरू होतो जेव्हा मी घरी जायच्या विचारात असतो. मग ते मी निघता निघता आयदर ईमेलचं बंबार्डिंग करणार किंवा नोट्सचं बंबार्डिंग करणार. आणि मग ते सबमिशन करायचं असतं, ते आधीच्या पिढीचं करायचं असतं. आपल्या कुठच्याही भारतीय युनिव्हर्सिटीमध्ये बोमलायला इंजिनिअरिंगला गेल्या 20 वर्षात सिलेबस बदललेलंच नाहीये. म्हणजे आम्ही त्यावेळेचं आत्ता शिकतोय. आता आमचे पंतप्रधान म्हणतात मेक इन इंडिया. 20 वर्षापूर्वीचा कोर्स ज्यानं 20 वर्षापूर्वी शिकलाय असा आता मेक इन इंडियामध्ये अप टू डेट टेक्नॉलॉजीचं प्रॉडक्ट काढणार आहे. याला बदलती जीवनशैली म्हणतात. मग ते जर करायचं झालं, मी कन्सेप्टच्या विरुद्ध नाही बरं का, काय शेवटी किती नाही म्हणलं तरी तो राजकीय रंग येणार. पण काय माहितीये का, या सरकारनं शपथ केव्हा घेतली? 26 मे, जी माझी जन्मतारीख. या पंतप्रधानांची जन्मतारीख 17 सप्टेंबर, ती माझ्या मोठ्या मुलाची जन्मतारीख. त्यामुळे 26 मे 17 सप्टेंबरला जन्माला आलेली लोक कशी जातीवंत चावट असतात याचा मला प्रत्यक्ष अनुभव आहे. त्यामुळे मी सांगतोय, मी कमी पडलं तर बायकोकडनं सर्टिफिकेट घेऊन येईन का तिथे 29 वर्ष झेलते मला. तर मग त्या अनुभवातनं असं लक्षात यायला लागतं की हे गणित बसवणं कठीण आहे. म्हणजे आजपर्यंत आपण जे काही पाहिलं नाही, हे जर खरोखर मेक इन इंडिया अस्तित्वात आलं तर बघावं लागेल. आपली तयारी आहे. आणि त्या प्रश्नाची उत्तरं शोधणं हे बदलत्या जीवनशैलीवरचं उत्तर आहे. खरा विचार, किती साध्या साध्या गोष्टी बदलत गेल्या, किती वेगवेगळ्या पद्धतीने त्याची परिस्थिती बदलत गेली. मगाशी जो मी मणिपूर मिझोरामचा उल्लेख केला तो वेगळ्या कारणासाठी नाही केला, मला या मुद्द्यापर्यंत यायचं होतं म्हणून केला. त्याचं गणित कसं आहे आपण लक्षात घेऊ. आणि आपल्या देशामध्ये ज्या संमिश्र भावना आहेत त्या बदलत्या जीवनशैलीबद्दलच्या, त्याही तुमच्या समोर मांडायचा माझा विचार आहे. केवळ नकारात्मकच परिस्थिती आहे असं मी मानायलाच तयार नाही. तर माझा प्रॉब्लेम असा आहे, मुळात माझं आडनाव टिळक.
त्यामुळे बाय बर्थ मला नकारात्मक राहण्याचा अधिकार नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी गेली 28 वर्ष शेअर बाजाराशी निगडीत नोकरी करतो आणि आमच्या शेअर बाजारामध्ये दिल्या वेळेला दिल्या भावाला दिला शेअर तेव्हाच घेता येतो, तेव्हा त्याच वेळेला त्याच भावाला तोच शेअर कोणीतरी विकायला तयार असतो. त्यामुळे डेमोक्रॅट असावंच लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या लग्नाला 29 वर्ष झाली आहेत. 29 वर्ष लग्नाला झाल्यानंतर स्वतःच्या घरात जर सुखाने राहायचं असेल तर बायको म्हणेल त्याला हो म्हणण्याची लोकशाही प्रत्येक नवऱ्याला बाळगावी लागते. मग या सगळ्याच्या जोरावरती ही शैली बदलती म्हणून घ्यावीच लागते. तर मी जर घरीच नसेल तर विश्वास ठेवावा लागतो, ते काम करून घ्यावं लागतं. घरात काम करून घेण्याला आपण आउटसोर्स म्हणत नाही, पण हल्लीची संपूर्ण इकॉनॉमी जर आउटसोर्स असेल तर ती जीवनशैली इनबॉर्न इंडस्ट्रीपासून वेगळी असेल की नाही. आणि आज जेव्हा मी मेक इन इंडियाच्या माध्यमातून जाणार असेल, आज मी जेव्हा काल शिरवाळकर म्हणले तसं मायाजालाच्या किंवा इंटरनेटच्या इकॉनॉमीमध्ये जाणार असेल, त्याच्या आधी अभिराम भडकमकर म्हणला तसं मी मीडियमच्या माध्यमातून जाणार असेल, तर याचं अनुस्यूत अर्थशास्त्र मी समजूत घेणार की नाही. मी परवा कोल्हापूरला बोलताना पटकन अनुस्यूत अर्थशास्त्र म्हणलं आणि ती MBAची मुलं उभी राहिली, म्हणजे काय म्हणले. मग मी सांगितलं इनबिल्ट इकॉनॉमी. ही जी बिल्ट इन इकॉनॉमी आहे त्याचा विचार मी करणार की नाही, कारण तो आपण महाराष्ट्रात बसून करत नाही आहोत, पण तो मिझोराममध्ये होतोय, तो मणिपूरमध्ये होतोय, तो अरुणाचलमध्ये होतोय, तो नागालँडमध्ये होतोय, तो सिक्कीममध्ये होतोय. कसं बदलत्या जीवनशैलीचं द्योतक असतं ते पहा. एवढ्याकरता मी म्हणलं की मी फक्त नकारात्मक बोलणार. आत्ताच साऊथ एशियन गेम्स आपले कालच संपलेत. भारताला 200 पेक्षा जास्त मेडल्स मिळाले, त्यातली 188 सुवर्ण पदकं आहेत. तो गुवाहाटीमध्ये झाला, तो 8 दिवस मी गुवाहाटीत होतो. तुम्ही त्या विजेत्यांच्या यादीमध्ये नजर टाका, मराठी नावं आहेत, पुष्कळ आहेत, मी नाही म्हणत नाही, परंतु तुमच्या प्रकर्षाने लक्षात आलं असेल की त्याच्यामध्ये मणिपूरची नावं जास्त आहेत, त्याच्यामध्ये मिझोरामची नावं जास्त आहेत, त्याच्यामध्ये मेघालयची नावं जास्त आहेत. आणि गेली 5 वर्ष माझा सातत्याने या नॉर्थ ईस्टच्या देशांशी संबंध, राज्यांशी माझा संबंध येतोय. प्रदेशांशी म्हणायचं होतं, चुकून देशांशी म्हणलं गेलं. आणि माझ्याकडेच प्रायोरिटी ठरवायचं काम असल्यामुळे, कदाचित विद्यार्थी परिषदेच्या पार्श्वभूमीमुळे असेल, माझ्या नकळत जम्मू काश्मीरला आणि या 7 राज्यांना 8 राज्यांना माझ्याकडनं झुकतं माप मिळतं. आणि ते कारण असं की त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे. ही बदलती जीवनशैलीशी हे गणित आहे. जर तुमची हरकत नसेल तर थोडं फारकत घेणारं, टँजन्शियल जाणारं पण एक उदाहरण सांगतो, म्हणजे ही जीवनशैली अंगाशी कशी भिनवावी लागते ते पाहता येतं. गणित पहा कसं. आपल्याला मेरी कोम हे नाव माहिती आहे, 2 कारणांनी माहिती आहे. चांगली खेळाडू म्हणूनही माहिती आहे आणि प्रियांका चोप्रानी त्या सिनेमात काम केलं म्हणूनही माहिती आहे. मग प्रियांका चोप्रानी मेरी कोमचं काम केलं हे माहिती आहे म्हणून आपल्याला आता मेरी कोम माहिती होणार आहे. आणि आजच बातमी आहे की प्रियांका चोप्रा बेवॉचमध्येही काम करणार आहे. मग आता ज्येष्ठ नागरिक बेवॉच पण बघणार आहेत का? जर प्रियांका चोप्रामुळे जर मेरी कोम ओळखून घ्यायची असेल तर मग प्रियांका चोप्रामुळे बेवॉच का नाही पाहायचं? संपूर्ण घरातल्या 3-4 पिढ्या एका वेळेला एका टीव्ही स्क्रीन समोर दिसतील, केवढी मोठी सकारात्मक बदलती जीवनशैली होईल. म्हणजे मी बेवॉच पाहिलं असं नकळत सांगतोय, ते घरी जाऊन सांगण्याची काय अगदीच आवश्यकता नाही. गमतीचा मुद्दा सोडू, या मेरी कोम विषयी बदलती जीवनशैली म्हणून आपण पाहूया. मेरी कोम ही मणिपूरची आहे आणि माझ्या सुदैवाने मेरी कोमला मी खूप चांगलं ओळखतो. माझ्या घरीही ती 2दा येऊन गेली. ती इम्फाळच्या एअरपोर्टवर जर तुमच्या मागे येऊन उभी राहिली तर पटकन कळणारी नाही ही मेरी कोम आहे, इतकं ती साधी बाई आहे. पण लोक तिला तिथे ओळखतात आणि गव्हर्नरला, मुख्यमंत्र्याला मिळणार नाही एवढा तिला मान मिळतो. मला बरं वाटतं. म्हणजे मेरी कोम आणि राहुल द्रविडला भारतरत्न मिळालं तर मी मनापासून आनंद साजरा करेन. ही गोष्ट अगदी नाकारत नाही मी, कारण ते डिझर्व आहे. पण ती का डिझर्व करते हे बदलत्या जीवनशैलीचं उदाहरण आहे. सिस्टम म्हणूनही, व्यक्ती म्हणूनही आणि बदलतं क्षेत्र म्हणून. आणि मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे मला त्यातले हे बदलते करंट खूप जाणवले की आपण जेव्हा म्हणतो ना की काही मूलभूत गोष्टी बदलत नाहीत, ते ह्या बदलत्या जीवनशैलीचा बेसिक स्टोन आहे. की लॉयल्टी, इंटेग्रिटी ह्या गोष्टी बदलल्या नाहीत तर तुम्हाला जे काही निष्कर्ष मिळायचे ते चांगलेच मिळतात. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे एखादी सिस्टम
काय पद्धतीनं प्रक्रिया निर्माण करू शकते याचं ते उदाहरण. 1992 साली नरसिंहरावांचं पंतप्रधान म्हणून सरकार असताना त्या सरकारात डॉक्टर मनमोहन सिंग अर्थमंत्री होते. मनमोहन सिंगांनी अर्थमंत्री म्हणून जो एक पहिला फुल फ्लेज्ड अर्थसंकल्प आपल्या संसदेला सादर केला त्यातली एक तरतूद आहे पॅरेग्राफ नंबर 67A की प्रत्येक राज्याला 32 खेळांसाठी स्कॉलरशिप मिळतील, मग ते राज्य तो खेळ खेळत असू दे किंवा नसू दे. मणिपूरला आणि मनमोहन सिंगांविषयी मला फार ममत्व आहे, आम्ही नाकारत नाही, स्पेशली मनमोहन सिंग द फायनान्स मिनिस्टर. आज अरुण जेटलीने जे विधान केलंय ते कुचकटपणाचं आहे, मी तशा पद्धतीने नाही विधान करत आहे. केवळ माझी 4ही पुस्तकं शब्दनशब्द मनमोहन सिंगांनी वाचली आहेत आणि 15 मिनिटासाठी बोलवून आम्ही फक्त 4.5 तास दोघंही बोलत होतो. दोघंही हा शब्द महत्त्वाचा, म्हणजे मी बोलत होतो आणि ते ऐकत होते असं गणित नव्हतं, म्हणून नाही हे केलेलं विधान. तर त्या मनमोहन सिंगांचा हा निर्णय होता. मणिपूर राज्यामध्ये 16 IAS ऑफिसर्स असतात आणि तुमच्यापैकी अनेकांना कल्पना असेल की त्या राज्याचं क्षेत्रफळ आणि त्या राज्याची लोकसंख्या याच्या तुलनेमध्ये त्या राज्याच्या कॅडरमध्ये किती IAS ऑफिसर्स असू शकतात हे ठरतं. एक तुलना करायची म्हणून सांगतो की मणिपूरला 16 असतात, राजस्थानला 428 असतात, उत्तर प्रदेशला 398 असतात आणि महाराष्ट्राला 362 असतात. म्हणजे ते राज्य किती छोटे आहे हे पहा. या 1992 साली या त्यावेळच्या 16 IAS ऑफिसर्सनी असं ठरवलं आणि आज तागायत अर्थ IAS ऑफिसर बदलले तरी हे तत्व पाळलं. ते म्हणले आपण कुठच्याही खात्याचं काम करत असू द्या, डिपार्टमेंट म्हणतो कारण खात्याला पुन्हा मराठीत एक डेंजरस अर्थ आहे. ते म्हणले आपण कुठच्याही डिपार्टमेंटचं काम करत असूया, आपण प्रत्येकाने 2-2 खेळ अडॉप्ट करायचे, दत्तक घ्यायचे आणि कुठचाही सरकारी अधिकारी बरोबर न जाता कोट अनकोट त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ माणसाला घेऊन विलेज पातळीपासून शहर पातळीपर्यंत प्रत्येक खेळातले 2 खेळाडू निवडले. 32 खेळ, 2 खेळाडू म्हणजे 64 खेळाडू, 32 कोच म्हणजे 96 आणि 4 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ म्हणजे 4 असे 100. 64 अधिक 32 अधिक 4 अशा 100 जणांसाठी इम्फाळपासून 2 किलोमीटरवरती, इम्फाळी राजधानी आहे मणिपूरची, यांनी मोजून 8 वर्किंग दिवसामध्ये हॉस्टेल बांधलं. भुजबळ नसावेत कदाचित तिथे. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की मणिपूरला सूर्य खूप लवकर उगवतो, म्हणजे साधारणपणे 3-3:15 उगवतो. मी पहिल्यांदा तिथे गेलो आणि घरी आल्यानंतर आनंदाने असं माझ्या 2 मुलांना सांगितलं, मगाशी मी वया सांगितली आहेत, त्यामुळे बापाचं कन्व्होकेशन सर्टिफिकेट करायचा त्यांना आता जी निसर्गदत्त अधिकार आहे ते ताडनाव टिळक म्हणजे काय ते बजावतातच सगळे हक्क. तर माझे मुलगी एका सुरात म्हणले की त्या मणिपूरचा सूर्य आणि आमचे वडील दोघांनाही कळत नाही इतक्या लवकर कशाला उठायचं आहे, पण तो उगवतो, आता काय करू मी. त्या IAS ऑफिसर्सना ज्या गाड्या आहेत प्रत्येकाला एकच आहे, महाराष्ट्रातल्या किती आहेत त्याचा पंचनामा लोकमतनी केला आहे, मी त्याच्यात जात नाही. या गाड्या त्या हॉस्टेलमध्ये जातात, त्या विद्यार्थ्यांना घेतात, त्यांना हॉस्टेलमधनं ट्रेनिंग रूममध्ये सेंटरमध्ये आणतात, 8:30 वाजता परत नेऊन सोडतात, कारण तिथल्या शाळांची वेळ 9:15 ते 2:30 अशी आहे, कारण 3ला सूर्य मावळतो दुपारी. आणि मग हे झाल्यानंतर त्या IAS ऑफिसरला गाडी मिळते आणि ही प्रक्रिया तेव्हापासून सुरू आहे. आता तुमच्या लक्षात येईल की लंडन ऑलिम्पिक्समध्ये जी पहिली आपल्याला 6 मेडल मिळाली त्यातली 3 मणिपूरची आहे. गेली 17 वर्ष तुमच्या नॅशनल स्पोर्ट्स चॅम्पियनशिपच्या 67% अवॉर्ड एकट्या मणिपूर राज्याला आहे. आणि आज जी तुमच्या साऊथ एशियन गेम्समधली 188 सुवर्ण पदकं आहेत त्याच्यामध्ये व्यक्तिशः किंवा त्या संघातला खेळाडू म्हणून 108 पदकांमध्ये मणिपुरींचा हात आहे. ही बदलती जीवनशैली आहे, तिथे स्पोर्ट्सची इंडस्ट्री आहे. आपल्याकडे पीटीचा तास हा बंक पिरियडच्या जवळपासचा असतो, तिथे शाळेची सुरुवात 2 तासाच्या स्पोर्ट्सनी होते. बदलती जीवनशैली. स्पोर्ट्स टीचर प्रिन्सिपॉल असण्याचं शाळा कॉलेजेसमध्ये मणिपूरमधलं प्रमाण आपल्या देशातलं सर्वोच्च प्रमाण आहे आणि याचं श्रेय मेरी कोमला जातं. पुढचा किस्सा थोडा विषयांतर वाटेल पण त्या आजच्या काळाशी निगडीत आहे. बघा, मी सुरुवातीला म्हणलं मला कॉलेजमध्ये विचारलं गेलं काय फुलं उडवून, बॅडमिंटन खेळत होतो, फुलं उडवून काय, मी काय सुवर्ण तुला का करीत होतो कोणाची, फुलं उडवून पैसे मिळतात का. आज त्या राज्याची स्थिती पहा.
ह्या मणिपूरमधल्या मेरी कोमला जेव्हा लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळालं तिथे देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सत्कार व्हायला लागले. साहजिक आहे, शी डिझर्व्ह इट. मग तिने हळूहळू सांगायला सुरुवात केली की ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ ते सगळं ठीक आहे, थोडे पैसे द्याल. फ्रॉडवाला माणूस ना, म्हणजे फ्रॉड शोधणारा. त्यामुळे ही पैसे मागते म्हटल्यानंतर माझा अँटिना अप झाला आणि आपला सगळ्यांचा साधारणपणे शंकासूर आत्मा अँटिना निगेटिव्ह साईडलाच अप करतो, पॉझिटिव्ह साईडला करत नाही. मी म्हटलं हां, ही आली वळणावर, पैसे मागायला लागले. मग मला एकाने सांगितलं अरे ती कॅशमध्ये नाही, अकाउंट पे चेकनी घेते. मग माझा अँटिना तिसऱ्या साईडला गेला. मी म्हटलं ही वेडीच दिसतीये, आमच्या सचिन तेंडुलकरांच्या सीएला पाठवा तिकडे, शी अकाउंट पे चेकनी घेते. मग पुढच्या वेळेला जेव्हा मणिपूरला गेलो मीटिंगमध्ये, मीटिंग वगैरे झाली, फायनान्स सेक्रेटरी आणि डायरेक्टर ट्रेझरीबरोबर होते. म्हणलं बरं तिथे काय थिएटर बिटर काही नसतात, त्यामुळे दुपारी 4:30 नंतर काय करायचा हा प्रश्न असतो. वाचून वाचून किती वाचणार, फारसा टी व्ही मी पाहत नाही, म्हणजे घरी पाहायला मिळत नाही म्हणून किती वेळा हॉटेल रूममध्ये टी व्ही पाहणार. आणि आपल्याला वेळ असतो तेव्हा साधारणपणे चांगला कार्यक्रम लागायची पद्धत नाही. म्हणून मी त्याला विचारलं की म्हटलं ही चेक घेते ती कुणाच्या नावाने घेते रे, म्हणजे काय गरज आहे का, माझ्या कामाशी त्याचा काही संबंध नाही. पण ते इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असलं की एक बरं असतं, आपल्याला काही कळत नसलं तरी ठोकून प्रश्न विचारायची सवय होते, बदलती जीवनशैली. त्यामुळे वैवाहिक जीवन सुखाचं जातं. म्हणून मी त्याला विचारतो, म्हटलं थांब, म्हटलं आजच एक चेक आलाय. मी जाणीवपूर्वक हे उदाहरण सांगतो कारण हा प्रसंग सिनेमात घ्यावा असं त्या दिग्दर्शकाला, निर्मात्याला वाटत नाही. ही गोष्ट सांगावी असं माझ्या माध्यमाला वाटत नाही. माध्यमाच्या क्रांतीविषयी आम्ही म्हणतो, पण आम्हाला सकारात्मकता नको असते आणि म्हणून मी मुद्दामून नकारात्मकतेकडनं सकारात्मकतेकडे जाणारी जगलेली जीवनशैली मांडायची म्हणून हे उदाहरण देतो. त्या डायरेक्टरनी मला तो चेक काढून दाखवला आणि मी खरं सांगतो, आयुष्यात सणसणीत मुस्काटीत मारणं म्हणजे काय त्याचा अनुभव, माझ्या हाताला गालाला कोणी हात न लावलेला असताना अनुभव घेतला. पुढचं वाक्य नीट ऐका. तो चेक असतो डायरेक्टरेट ऑफ स्पोर्ट्स, स्टेट गव्हर्नमेंट ऑफ मणिपूर या नावाचा. त्यातनं ती इन्स्टिट्यूट चालते. आणि म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल की गेल्या वेळेचा जो अर्थसंकल्प सादर झाला अरुण जेटलींचा, तो जो त्यांनी उभा राहून सादर केला होता, नंतर त्यांनी त्या अर्थसंकल्पाची जीवनशैली त्याच्या आधीच्या अर्थसंकल्पात बदलली. ती बसून बोलतो म्हणले. कोर्टात वकिली करताना नाही जेटलींना बसावं लागत आणि संसदेत अर्थसंकल्प मांडताना बसावं लागतं का? काय सावटपणा करायचा म्हणजे किती करायचा, जाऊ दे, तो वेगळा विषय. म्हणून त्यांनी त्या इन्स्टिट्यूटला सांगितलं की ती नॅशनल स्पोर्ट्स अकॅडमी होईल. इथे बसलेले जे चार्टर्ड आहेत ते सांगतील, जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही नॅशनल अकॅडमी म्हणून जाहीर करता याचा अर्थ तुम्ही आणि मी जर त्याला देणगी दिली तर ती ATGच्या अंडर एक्झम्प्ट होते. कारण आपला पहिला क्रायटेरिया तो असतो ना, ATG आहे का, शाळेला देऊन देणार 1001 रुपये आणि नाव आलंय का, ते पावतीवरती आहे का, मग माझ्याबरोबर माझ्या बायकोचं पण घेता येईल का. तिथे बरी बायको आठवती, एरवी नाही आठवत. पार्टी करायला गेल्यानंतर बायको आठवलेला पुरुष नाही, पण त्या पावतीवर नाव लागतं. ते आलं. याचा पुढचा किस्सा लक्षात घ्या. हे भाषण, अर्थसंकल्पीय भाषण करून अरुण जेटली 12:35ला खाली बसले आणि 1 वाजता मेरी कोमनी मणिपूर स्टेट गव्हर्नमेंटला पत्र दिलं. काल शिरवळकर म्हणले ना, ते गुगल वापरा आणि स्टेट गव्हर्नमेंट ऑफ मणिपूरच्या वेबसाईटवर जा, तिथे हे पत्र उपलब्ध आहे. त्या वेबसाईटच्या होमपेजला डाव्या बाजूला लिंक्स आहेत. खालनं 7वी लिंक ह्या मणिपूरच्या स्टेट स्पोर्ट्स डिपार्टमेंटचे, त्यातलं 3रं पत्र मेरी कोमचं आहे. त्या मेरी कोमनं असं लिहिलं. मी खरं सांगतो, ते पत्र वाचल्यानंतर जेव्हा पुढच्या वेळेला ती मला भेटली ना, तिला म्हणलं तू तिथंच थांब, मी इथेच असं तुला साष्टांग नमस्कार घालतो. आणि मी घातला इम्फाळच्या एअरपोर्टवर. तो अत्यंत अस्वच्छ असतो, त्यामुळेच मला आश्चर्य नाही वाटलं कल्याण डोंबिवलीच्या वरचं नाव इम्फाळचं म्हणल्यानंतर. म्हणलं समानशील येशू वसन येशू सक्षम. ती म्हणल्या किती सर इथे अस्वच्छता आहे. म्हणलं त्या अस्वच्छता सोड, मला तुझ्या गुणाला नमस्कार करायचा आहे. म्हणली मी तुमच्यापेक्षा लहान आहे. म्हणलं सोड ग, वयात का हातात आहे, मी केव्हा जन्माला यायचं माझ्या हातात नव्हतं, तू कुठे जन्माला यायचं तुझ्या हातात नव्हतं. या बाईनं पत्र दिलं की आपण जेव्हा ही इन्स्टिट्यूट सुरू केली तेव्हा आपल्याला कल्पना नव्हती आपल्याला अशी ग्रँड मिळेल. त्यामुळे आपल्याला जेवढी जागा होती, जेवढे पैसे होते, त्याच्यात आपण मणिपूरच्या स्टेट गव्हर्नमेंटमधल्या किंवा स्टेटमधल्या खेळाडूंना घेतलं. आपल्याला अपेक्षित नसलेली अशी मदत मिळाली आहे. मग जे आता भारताच्या इतर राज्यात राहतात, पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे, पण जे भारतासाठी खेळू इच्छितात अशा कुठच्याही खेळातल्या खेळाडूला या स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये परवानगी द्या. तुम्ही मला सांगा, ही बदलती जीवनशैली नाही? जीवनशैली बदलते म्हणजे फक्त नकारात्मक असतात का? हे का नाही मी सांगणार. आता तुमच्या लक्षात येईल की जेव्हा 67% प्राइजेस का मिळतात,
आता ती IPL चालू आहे कबड्डीची पाटण्यामध्ये, आणि तिथला तो निवेदक सांगतो की कबड्डी हा महाराष्ट्राचा खेळ आहे. ते वाक्य ऐकल्यानंतर हसावं का रडावं मला कळत नाही, कारण गेल्या 17 वर्षातली 11 वर्ष कबड्डीची नॅशनल चॅम्पियनशिप मणिपूरकडे आहे, आपल्याकडं नाहीच आहे. मी त्या अँकरला भेटला की सांगणार आहे की अरे बाबा रे, आमच्याकडे राजकारणी कबड्डी जास्त खेळतात आणि स्पोर्ट्समन कमी खेळतात. ही बदलती जीवनशैली आहे. तुमच्या लक्षात येईल की आपण म्हणायचो की खेळून काय मिळतं, बोलून काय मिळतं. नाव दे आर बिकमिंग द पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. जेव्हा तुम्ही आर्थिक महासत्ता बनता तेव्हा या बदलत्या जीवनशैलीशी जुळवून घ्यावं लागतं. 19 कारण मगाशी मला एकाने सांगितलं की या संस्थेची 25 वर्षाचा पुरी होत आहे. मला गंमत वाटली की गेल्या 25 वर्षाच्या आर्थिक सुधारणातनं आपण या बदलत्या जीवनशैलीशी आलो. या 25 वर्षात आणि एवढ्याकरता मी सुरुवातीला विधान केलं की आपण राजकारणाविरहित विचार करूया. 10 मिनिटं अजून बोललो तर चालेल, कारण माझी वेळ संपत आली आहे. हां, 10व्या मिनिटाला नक्की बसेन खाली, चिंता करू नका. तसं मी बोलतो बराच वेळ, पण 10व्या मिनिटाला बसेन. गेल्या 25 वर्षामध्ये मी फाजीलपणाने नेहमी म्हणतो की मनसेचा अपवाद वगळला तर प्रत्येक पक्ष कधी ना कधीतरी सत्तेत होता. त्यामुळे डेबिट क्रेडिट जे काय आहे ना ते सगळ्याच आहे. ते राजकारणात त्यांना काय करायचं ते करू दे. बाजारात भाजी जोपर्यंत एकाच भावानं सगळ्या पक्षाच्या मतदारांना मिळते तोवर आपण हा विचार करूया. फरक काय होतो? प्रायोरिटीजमध्ये फरक होतो. फरक काय होतो? योजनांच्या नावामध्ये होतो. काँग्रेसवाले सत्तेत असले तर गांधी घराण्याची नावं देतात, भाजपवाले सत्तेत असले तर योजनेला नाव देण्याकरता का होईना पण त्यांना अटलजी दीनदयाळजी आठवतात. हे सगळे मिळून त्यांच्या पूर्वजांना का बदनाम करतात ते माहिती नाही. तिकडे काँग्रेसवाल्यांनी राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग स्कीम आणली, त्या योजनेची वाट लावली. यांनी अटल पेन्शन योजना आणली आणि अटलजींच्या नावाची वाट लावली. तर ते बिचारे अटलजींना तर दिवस रात्र कळत नाही म्हणून काय वाटेल तो काही फायदा घ्याल का? हे साम्य असतं. ही जीवनशैली काही बदलत नाही. पण यातनं जर गणित दिसायला आपल्याला 25 वर्ष लागत असतील तर माझं ते पहिलं नाव आहे, त्या नावाचा जेव्हा माझा पंतप्रधान होता तेव्हा काय परिस्थिती होती? पुढचं विधान मी अत्यंत जबाबदारीने आणि अत्यंत धाडसानी करतोय. कुठचाही वाद मला जन्माला नाही घालायचा. मी सुरुवातीला सांगितलं की जम्मू काश्मीरमध्ये जाऊन करिअर करावी असं माझं मनापासूनचं ध्येय आहे आणि रिटायरमेंट नंतर नक्की करणार आहे. जर मणिपूरमध्ये करणार किंवा जम्मू काश्मीरमध्ये करणार. तर तिथला जो वर्क एथॉस आहे हा आपल्याला इथं बसून वाटत नाही. माझ्या ऑफिसमधली एक कॉमेंट होती की गेल्या वर्षी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जम्मू काश्मीरला गव्हर्नन्सचं नॅशनल अवॉर्ड मिळालं. आमचा सहकारी म्हणला काहीतरी राजकारण दिसतंय, पुढच्या वर्षी इलेक्शन्स आहेत ना. अरे म्हणलं या साच्यातनं बाहेर येऊ राजा. आपण जम्मू काश्मीरचा विरोध नेहमी विचार करतो, त्यांच्याशी संबंधित आहोत. जम्मू काश्मीर आपल्यापैकी बसलेल्या किती जणांना माहिती आहे मी NPSचा इन्चार्ज आहे. पगार जर आज झाला तर जम्मू काश्मीर हे एकमेव राज्य आहे की ज्याच्या सभासदांना एम्प्लॉईना दुसऱ्या दिवशी NPSचं क्रेडिट मिळालेलं असतं. महाराष्ट्राला 17 दिवस लागतात, अनेक राज्यांना 1.5 ते 2 महिने लागतात. मग त्यांना नाही बक्षीस द्यायचं का? तुम्हाला आणि मला द्यायचं? आपणच मुंबईत बसायचं, आपणच ठरवायचं आम्ही शहाणे. अरे ह्या काय थॉटपणा आहे? ही जीवनशैली केव्हा बदलणार आपण? हे किती छोट्या छोट्या गोष्टीतनं बदलतं पहा. जसं स्पोर्ट्सचं सांगितलं ना तसं सर्व्हिसेसमधली ही इंडस्ट्री बदलत चालली आहे. कारण तुमच्या माझ्यासारखी जनता, मी गमतीने नेहमी म्हणतो, आमचा 16 जणांचा कॉलेजपासूनचा ग्रुप, त्यातले फक्त आम्ही 3 वेडे ज्यांनी बँकेत 1 दिवसही नोकरी केली नाही. 1 दिवस काय 1 तासही केली नाही. मी, माझा चार्टर्ड अकाउंटंट मित्र दीपक ओक आणि आता नट म्हणून प्रसिद्ध असलेला उदय सबनीस. कदाचित आमचं शिक्षण आणि आमची वृत्ती अशी आहे की कुठच्या बँकेने आम्हाला घेतलंच नसतं, ही गोष्ट वेगळी. पण तुम्ही कल्पना करा ना की आपली फिनान्शियल सर्व्हिसेसची कल्पना म्हणजे काय? बँकिंग आणि इन्शुरन्स. बॉम्बलायला बँकिंग आणि इन्शुरन्सला सर्व्हिसेसमध्ये इंडस्ट्री म्हणतात, कारण या दोनच ठिकाणी युनियन असतात. त्याच्या पलीकडची नाही आपली संकल्पना. मग मी जर उद्या म्हणलं फूड प्रोसेसिंग ही सर्व्हिस आहे तर तुम्ही धरून धरून माराल मला, पण ही वस्तुस्थिती आहे. याच्या बदलत्या जीवनशैलीचं एक गणित सांगतो. मगाशी मी जेव्हा म्हटलं ना की मिझोराम, मेघालय काउंट फॉर 92% ऑफ फ्रूट ज्यूस एक्सपोर्ट. माझी एक विनंती आहे की आपण जेव्हा आता बिग बाजारमध्ये जाऊ, मॉलमध्ये जाऊ, तेव्हा जसं रामदेव बाबाचं प्रॉडक्ट बघू ना, माझा काही विरोध नाही त्याला, तसं ना आपल्याला घ्यायचं असेल नसेल वेगळा विषय, पण बाजूला जे फ्रूट ज्युसेसचे पॅक असतात ना ते जरा 2-4 उलटे करून पहा. म्हणजे खालती कोणी मॅन्युफॅक्चर्ड बाय ते करेल. आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जो साधारणपणे ब्रँड किंवा फ्रूट किंवा फ्लेवर आधी पाहिलेलं नाही असे जर 6 प्रॉडक्ट तुम्हाला तिथे मिळाली तर त्यातली 3 या 2 राज्यातली असतील. मग ती आज जन्माला येत आहेत का?
नाही. मग ती आज का मिळायला लागली? गणित समजून घेऊ. हे बदलती जीवनशैली आहे. म्हणून तिथे तुमचे डिव्हिडंड जातात. आपण जेव्हा म्हणतो ना की बजेटमधले हे अलोकेशन नॉर्थ ईस्टला गेलं, ॲग्रिकल्चर सेंटर नॉर्थ ईस्टला गेलं, फ्रूट सेंटर नॉर्थ ईस्टला गेलं, अरे जिथे वस्तू आहे तिथेच ते सेंटर जाणार, तरच तुझ्या अर्थकारणाला फायदा होतो. मग ते आधी का नव्हतं येत? तर आपणच तरंटे होतो. आपल्याकडे सगळ्यांना माहिती आहे फ्रूट ज्यूस येतं, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, त्याला FDA नावाची वस्तू आहे. ते ते तिन्ही 7 राज्य अशी आहेत की विमानाशिवाय पर्याय नाही. आणि फूड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हणतं यू कांट हॅव ज्युसेस मोर दॅन 90 ml, 100 ml. आणि सिव्हिल एव्हिएशन म्हणतं 90 ml वरती आणायचं नाही. आता 90 ml हे कशाचं गणित आहे? संध्याकाळची वेळ आहे, ज्यानं त्यांना अर्थ लावून घ्यावा. हे 90 ml म्हणलं ना की मला तो गुलजारच्या आंधीतला डायलॉग आठवतो, ओमप्रकाशच्या तोंडी आहे. आता ओमप्रकाशने त्या सिनेमात कोणत्या पक्षाच्या नेत्यासारखं काम केलंय हा वेगळा विषय, तो काही माझा आजचा विषय नाही. पण त्यातलं हे वाक्य खूप छान आहे. तो ओमप्रकाश म्हणलाय त्या 90 ml बाटलीचा आकार आणि खादीच्या जॅकेटाचा, माझं जॅकेट खादीचं नाहीये, खादीच्या जॅकेटाचा आकार, खिशाचा आकार एकसारखा आहे. आता त्या चपटीवरनं जॅकेट आलं की जॅकेटावरनं चपटी आली, ही बदलती जीवनशैली. मग हे करणार 100 ml फ्रूट ज्यूस, हे म्हणणार 90 ml वरती नेता येणार नाही. मग मोदी सरकारच्या पहिल्या बजेटमध्ये जेव्हा सांगितलं 90 ml एक्सेप्ट फ्रूट ज्यूसेस, आता तुमच्या लक्षात आलं की नाही? मग यातनं 92% आहे की नाही? मग तुमच्या आजही लक्षात येत आहे का की दिल्लीचं मेक इन इंडिया एक्झिबिशन असू दे किंवा BKCचं मेक इन इंडिया एक्झिबिशन असू दे, फ्रूट प्रोसेसिंगचे स्टॉल आपले नाहीच आहेत. मग जर माझ्या घरामध्ये फ्रूट प्रोसेसिंग मधला कोणी असेल, जर माझ्या घरामध्ये कुटुंबामध्ये तसं कोणी असेल, तर आमची करिअर कुठं होणार? महाराष्ट्रात. पण आम्ही जायला तयार आहोत का तिथे? ही बदलती जीवनशैली नाहीये. सकारात्मक उदाहरणं पुष्कळ असतात, आपण त्याच्याकडे पाहायचं की नाही हा प्रश्न. आणि या संपूर्ण गोष्टींचा जेव्हा विचार करत असतो ना, तेव्हा मला अरुणा ढेरेची एक कथा आठवते आणि अरुणा ढेरेची एक कविता आठवते. कारण शेवटी कसं माहिती का की पोट भरल्यानंतरच्या या सगळ्या चर्चा आहेत, हे मी मान्य करतो. आणि शेवटी तसं आपण त्याच्यात पोटार्थी पोट भरू माणसं, तर त्याबद्दल मला काही वाटत नाही. उपजीविका, चरितार्थ काही म्हणा, पण ते गणित आहेच. शेवटी असं आहे ना, ते अरुणा ढेरे म्हणले तशी, गे क्षणात बाजूस होती स्पर्शता तळातुनी नाती, ओंजळीत धरता मूल्ये भुरुभुरू गळू नये माती. मला वाटतं आपल्या अर्थकारणाच्या, समाजकारणाच्या, राजकारणाच्या संकल्पना ही अशी भुरुभुरू माती गळल्यासारख्या हातात येत आहेत. म्हणून बदलती जीवनशैली किंवा बदलते प्रवाह असे विषय घ्यावेसे आपल्याला वाटतात. पण जेव्हा आज वयाच्या 56व्या वर्षी ह्या गोष्टींचा विचार करतो, कारण त्या सर्व्हिसिंग करिअर फारशी राहिलेली नसते, साधारणपणे 30-36 वर्ष झगडून झालेलं असतं आणि पुढची 30-1 वर्ष झगडायची तयारी असते. त्यावेळेला मला नेहमी असं वाटतं की ह्याच्यात जर मला टिकायचं असेल, ह्याच्यात जर मला राहायचं असेल, तर मी सर्व्हिस सेक्टरचा मनुष्य आहे. माझ्या क्षेत्रामध्ये भांडवल लागत नाही असं नाही, पण माझ्या क्षेत्राचं खरं भांडवल असतं माझी कल्पना, माझ्या क्षेत्राचं खरं भांडवल असतं माझं प्रायोजकत्व, माझ्या क्षेत्राचं खरं भांडवल असतं माझी अंमलबजावणीची शक्ती. म्हणजे खोटं नाही सांगत, पण माझ्या अनुभवातनं सांगतो की मी काय इथे टाकतो. कुठचीही डिग्री नसताना तर मी 2 गोष्टी करू शकतो, आय कॅन मल्टीटास्क अँड आय कॅन गेट थिंग्स डन. मग हे जर बदलत्या जीवनशैलीचं द्योतक असेल तर याच्यात काय सांभाळावं लागतं हे मला जमलंय असं मला म्हणायचं नाही, पण ते एका शब्दामध्ये फार सुंदर अरुणा ढेरेने बांधलंय. तिची मैत्रेयी नावाची कादंबरी आहे. कादंबरी कशी ती लघुकथा आहे, जंत्यम 46 पानांचं पुस्तक आहे. याज्ञवल्क्य आणि त्याच्या 2 पत्नी कात्यायनी आणि मैत्रेयी यांची ती कथा आहे. याज्ञवल्क्य असं सांगतो की मी वानप्रस्थाश्रमामध्ये जाणार आहे. आपल्याला माहिती आहे की याज्ञवल्क्य हा आपल्याकडच्या ज्ञानाचा सगळ्यात मोठा गुरु आहे. हे असं वाक्य मी डोंबिवलीमध्ये चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण संघाच्या सभेमध्ये म्हणलं आणि मला जाती बहिष्कृत केलं नाही, हे नशीब. बस ते आहे, ही वस्तुस्थिती आहे. गमतीचा भाग सोडू. याज्ञवल्क्य हा आपल्या देशातला ज्ञानाचा सगळ्यात मोठा गुरु आहे. म्हणून त्यांनी तो वानप्रस्थाश्रमाकडे जाताना आश्रम गुंडाळायला घेतला. हा माझा शब्द, त्या कथेतला शब्द वेगळा आहे. तेव्हा तिने कात्यायनी आणि मैत्रेयीला विचारलं की तुम्हाला काय हवं आहे. कात्यायनी कदाचित स्मृती इराणीपेक्षा चांगली HR मिनिस्टर असावी. त्यांनी बरोबर त्याला कैचीत पकडलं.
ती म्हणली नाही, वानप्रस्थाश्रमात जायचा निर्णय योग्य हा ज्याचा त्यांनी घ्यावा. तुम्हाला जायचंय ना, तुम्ही जा, मी नाही येणार. तो म्हणला, अगं तुला काय हवंय विचारलं मी, तू येणार आहेस का थोडीच विचारलंय. नवरा पडला ना, ऋषी झाला तरी नवरा म्हणला की सगळे गडबड आलीच. ती म्हणली नाही नाही, मी काय येत नाही त्याचं कारण मी सांगते. ही बदलती जीवनशैली आणि ही ती त्या काळातली आहे, ती आपण आज स्वीकारू शकणार का हा प्रश्न आहे. कशा दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. आपला काळ संपल्यानंतर तिथनं बाजूला झालं पाहिजे हे याज्ञवल्क्य सांगतोय. आउटडेटेड कन्सेप्ट डझंट हॅव एनी रोल अँड स्कोप अँड प्लेस इन बदलती जीवनशैली. त्याचं प्रतिनिधित्व याज्ञवल्क्य करतो. ती कात्यायनी म्हणते की तुमच्या भरवशावरती, तुमच्या नावामुळे जे विद्यार्थी तुमच्याकडे आले, तुम्ही असे अचानक चालले, त्यांच्या शिक्षणाचं काय. असा प्रश्न फक्त गृहिणीच विचारू शकते. एज्युकेशन इज अ कंटिन्युअस प्रोसेस. या न बदलत्या जीवनशैलीचं कात्यायनी हे उदाहरण आहे. ती म्हणली मला जमेल तसा हा आश्रम मी चालवेन आणि तुमचं कार्य मी पुढे करतेय, याचा अर्थ मी तुमच्या बरोबर आहे, त्यामुळे मला वानप्रस्थाश्रमाला यायची आवश्यकता नाही. नंतर मैत्रेयीला त्यांनी बोलावलं. मैत्रेयीला याज्ञवल्क्यांनी विचारलं की तुला काय हवं. मैत्रेयी म्हणली मला काहीही नकोय. याज्ञवल्क्य म्हणला, कात्यायनीला मी आधी विचारलं म्हणून तुला राग आला का. मैत्रेयी म्हणली नाही, काहीच तसं काहीच नाही. मग म्हणलं तुला काही का नकोय. पुढचं वाक्य नीट ऐका, कारण बदलती जीवनशैली हा प्रश्न दररोज आपल्याला विचारते असा माझा ठाम समज आहे. ती म्हणली मी मागितलं तर द्याल तुम्ही. आता ह्याचा इगो दुखावला. तो म्हणला तुला शंका होती तर सांगू नकोस. म्हणजे म्हणूनच सांगत नव्हते, कारण मला स्वतःला माहिती आहे की ही जर गोष्ट तुम्ही, हे पुढचं वाक्य फार छान आहे, याला सामंजस्य म्हणतात. प्रत्येक नवरा आणि प्रत्येक बायको मला वाटतं या सामंजस्यासाठी झगडत असतो. ही न बदललेली जीवनशैली. ती म्हणली नाही, तुम्ही जर ही गोष्ट माझ्याकडे मागितली असती तर ती मला देता आली नसती, हे मला माहिती आहे, म्हणून मी मागताना कुचमते. त्यातली बरीचशी वाक्य त्या कथेत नाही आहेत, ही माझी इंटरप्रिटेशन्स आहेत. तुला काय, असं तुला काय हवंय. तर ती म्हणली माझं जे आत्मभान मी तुमच्याशी समरथ होताना तुम्हाला दिलं ते परत द्याल. तुमच्यात जी मी आहे ती परत द्याल. सेवा क्षेत्र दुसरं काय मागतं. माझ्याशी समरथ होत जे उत्पन्न मिळवलंस ते पैशातलं उत्पन्न तुझ्याजवळ ठेव, कल्पनेचं भांडवल माझ्यात परत गुंतवशील. आपल्याकडे नोकरी सोडल्यानंतर आपण मागे वळून पाहत नाही. ती जी स्किल आहे ते दररोज बदलतं, ते रिबूट करावं लागतं. रिबूट हे उत्तर नाहीये. मायक्रोसॉफ्ट त्या कॉम्पिटिशनला घाबरतो म्हणून सारखं विंडोज व्हर्जन बदलतो आणि त्यांनी विंडोज व्हर्जन बदललं म्हणून मला माझ्या ऑपरेटिंग सिस्टम बदलाव्या लागतात. इतकं करूनही त्याचं सिस्टम चालत नाही. तेव्हा तो काय म्हणतो, रिबूट कर. ज्याला इंग्रजी डिक्शनरी वाचायचा माझ्यासारखं वेळ आहे त्यांनी त्या रिबूटचा जाऊन अर्थ पाहावा. तो चार चौघात सभ्यपणे वापरायचा शब्द नाहीये. ग च्या प वर म मध्ये लाथ मारणं असा त्याचा अर्थ आहे आणि आपण तो सर्रास वापरतो. ही बदलती जीवनशैली आहे. मग या सकारात्मकतेकडनं मी पाहणार असेल आणि त्याच्याशिवाय गत्यंतर नाही का ती स्वीकारावी लागेल. मला माहिती नाही आयोजकांना हा अर्थ अभिप्रेत आहे की नाही, पण माझ्यासारख्या कदाचित सवयीचा गुलाम असेल मी आणि 28 फेब्रुवारी नंतर तोंड चालवायची इंडस्ट्री सुरू करायची आहे. 15 दिवसात 38 भाषणं करायची म्हणजे दुसरं काय होणार. तर म्हणूनही कदाचित असेल. आजपर्यंत आपण केला नाही याच्या दसपट विचार या बदलत्या जीवनशैलीचा करावा लागेल. कारण 91 साली मी देशाच्या काय जगाच्या अर्थकारणाच्या परिघाच्या बाहेर होतो. आज मी जगाच्या अर्थकारणाचा केंद्रबिंदू झालेलो नाही, पण केंद्रबिंदूच्या नक्की जवळ आहे. दहशतवाद हे त्याचं फलित आहे. त्याला मला कुठचाही राजकीय धार्मिक रंग द्यायचा नाही, कारण त्याचं हे व्यासपीठ नाही. पण तुम्ही जर तटस्थपणाने विचार केलात तर तुमच्या असं लक्षात येईल की वजा वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या समाजानं अधिक वेगानं वाढणाऱ्या प्लस अशा अर्थी वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या समाजावर आणि राष्ट्रावर किंवा भूभागावर केलेला हल्ला म्हणजे दहशतवाद आहे. मग तो फक्त शस्त्रांनी असतो, तो विचाराने असू शकतो, तो अस्त्राने असू शकतो, तो कौशल्याने असू शकतो, तो बुद्धीने असू शकतो, तो सरावाने असू शकतो, तो चिकाटीने असू शकतो, तो सातत्याने असू शकतो, तो इंटेग्रिटीतनं असू शकतो. त्या इंटेग्रिटीशी मी जेव्हा मॅच करतो, साधं उदाहरण मी म्हटलं तसं, तर माझ्या घरामध्ये मुलगा आणि सून आहेत, दोघं बॅचमेट आहेत, दोघं एकाच क्षेत्रामध्ये आहेत. तर आई कौतुकाने म्हणते
नाही, माझ्या मुलाची काय घरी यायची वेळ नक्की नसते. हल्ली खरं सांगायचं म्हणजे कोणाचीच नक्की नसते. म्हणून मी फाजीलपणाने म्हणतो वॉचमन तरी व्हावं किंवा चेअरमन तरी व्हावं, कारण या दोघांनाच वेळा ठरवता येतात. मग पूर्वी आमच्या डोंबिवलीत म्हणायचं, बँकेत नोकरी करणारा माणूस कसा ओळखायचा? जो सकाळी 9:34ची गाडी डोंबिवलीला पकडतो आणि 6:30ला चकाट्या पिठाला गावात परत आलेला असतो, तो बँकेत नोकरी करतो. हो, त्याचं ऑफिस 5:30 पर्यंत असतं हॉर्निमन सर्कलला, आणि हे साले 5:14च्या गाडीला 5:04लाच विटीला बसलेले असतात. अशी परिस्थिती राहिलेली नाही ना आता. मग आपण ज्या कौतुकाने माझ्या मुलाची घरी यायची वेळ नक्की नाही हे सांगतो, त्या कौतुकानेच माझी सून रात्री 11:30 वाजता आल्यानंतर सासरा प्रेमानं तिला पाण्याचं भांड देणार असेल आणि सुनेलाही गरम पोळी मिळणार असेल तर ती बदलती जीवनशैली. आणि हे सांगण्याचा मला नैतिक अधिकार आहे, कारण लग्न झाल्याच्या 3ऱ्या दिवशी माझी सून जर्मनीला स्कॉलरशिपवरती PhDला गेली. कारण सांगतो, आणि त्यातनं जो अनुभव मिळवला त्यातनं ही बदलती जीवनशैली सांगितली. आणि ही जीवनशैली मला कशाच्या जोरावर आली हे जर फक्त कारण सांगितलं तर 2 मिनिटं द्याल? कारण ज्या चीनशी तुम्ही आणि मी स्पर्धा करतोय, शेवटी तुम्ही जितके बदलता तितके तुम्ही तुमच्या मूळ माथ्याशी परत येता. असं जसं वशिष्ठ रामायणात म्हणलंय ना, तसं आहे की हे का बदलावं लागतं. कौटिल्य अर्थशास्त्राला दुर्गाबाई भागवतांनी जी प्रस्तावना लिहिली आहे हिवरगावकरांच्या, त्याच्यामध्ये दुर्गाबाईंचं एक वाक्य आहे की जर अर्थशास्त्र समजून घ्यायचं असेल तर समाजशास्त्र समजून घ्यावं लागतं, आणि समाजशास्त्र जर समजून घ्यायचं असेल तर भाषाशास्त्र समजून घ्यावं लागतं. आणि ह्या तिन्हीची जेव्हा सांगड मी माझ्या व्यावसायिक आयुष्याशी घालतो तेव्हा यातनं मला बदलती जीवनशैली कळते. तुमच्या लक्षात येईल की ज्या ज्या वेळेला आमच्या देशाचे राज्यकर्ते, मग ते कुठच्याही पक्षाचे असोत, हे तात्कालिकतेच्या पलीकडे जाऊन उभे राहिले, त्या वेळेला माझ्या देशाच्या अर्थव्यवस्थेनं सुवर्ण कळस गाठला. जेव्हा व्हिएतनामच्या बदल्या वॉरला पाठिंबा देण्याच्या बदल्यामध्ये 2 जहाजं गहू स्वीकारायला इंदिराजींनी नकार दिला, त्यातनं माझ्याकडे हरित क्रांती झाली. पोखरणच्या अणुचाचण्या केल्यानंतर माझ्यावर निर्बंध येतील हे अटलजींना माहिती नव्हतं असं नाही. तो वेडा अर्थमंत्री नव्हता, पंतप्रधान नव्हता, पण त्यांनी तो निर्णय घेतला. त्यानंतर माझ्याकडची FDI वाढली, ही वस्तुस्थिती आहे. यशवंत सिन्हांनी सोनं गहाण ठेवायचा निर्णय घेतला, त्यातनं माझ्या देशाची पत वाढली, आणि आजही माझा देश ग्रीस, ब्राझील, सायप्रस, चीन झालेला नाही, याचं ते कारण आहे. मग असा निर्णय मला ज्या राष्ट्रप्रेमातनं किंवा ज्या इंटेग्रिटीतनं येतो ती न बदलती जीवनशैली आहे. आणि या बाबतीत चीन आपल्यापेक्षा कोस पुढे आहे. त्याचे 2 उदाहरणं सांगतो आणि आपली रजा घेतो. ही न बदलणारी जीवनशैली आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर याच्यात आहे. 2000 साली मी जागतिक डिपॉझिटरी कॉन्फरन्सला गेलो होतो. जगात ज्या ज्या देशांमध्ये डिपॉझिटरीज असतात त्यांची ती ट्रेनिंग घेतो. मला माझ्या करिअरच्या आधीच्या मधल्या टप्प्यावरती होतो. तिथे बाहेरची फॅकल्टी बोलावली जात नाही. आधीच्या कॉन्फरन्सपासून या कॉन्फरन्सपर्यंत ज्या देशांनी भरीव प्रगती केली ते देश प्रेझेंट करतात. त्याच्यात भारत होता. भारतातल्या 2 डिपॉझिटरीज, मी आणि CDSL. तर ते म्हणजे शेखर बरोबर असताना आम्ही काय बोलायचं, शेखरच बोलेल, एक बरं असतं. तर मी BSCमध्ये अनेक वर्ष काम केलं, त्यामुळे CDSLचे सगळे जे आहेत ते माझे कॉन्टेम्पररीज आहेत. आणि आमच्यात व्यावसायिक स्पर्धा जरूर आहे, वैयक्तिक मतभेद काहीही नाही. तर मी भाषण केलं, प्रश्नोत्तरं झाली, ती केली. आणि त्या स्पर्धेचं, संमेलनाचं, कॉन्फरन्सचं वैशिष्ट्य असं होतं की बऱ्याच वर्षानंतर चिनी डेलिगेशन आलं होतं. आणि चिनी आणि जपानी डेलिगेशनचं वैशिष्ट्य आहे ते कमी संख्येने नसतात, साधारणपणे 10-12 जण असतात. ते आपल्यासारखे कधीही पहिली रांग सोडून बसत नाहीत, ते पहिल्या रांगेतच बसतात. त्यांच्या चेहऱ्याकडे बघून बोंबलायला आपल्याला काही कळत नाही. आपण म्हणतोय ते त्यांच्याकडे पोचलंय की नाही. त्यांच्या स्वार्थाचं असेल तर त्यांना सगळं कळतं, अन्यथा काही कळत नाही, असं समज आहे. माझ्या जेव्हा सेशनची प्रश्नोत्तरं चालली होती, 2000 सालची गोष्ट आहे, तेव्हा मला असं वाटलं की त्या चिनी डेलिगेशनमधला एक 23-24 वर्षाचा मुलगा होता. खात्रीपूर्वक सांगतो, आयुष्यात पहिल्यांदा चीनच्या बाहेर होता. त्याला मला काहीतरी विचारायचं, त्यांनी विचारलंच नाही. आम्ही सगळे रात्री खुश, भारतीय, बांगलादेशी, पाकिस्तानी, नेपाळ, सगळ्यांचे खायचे वांदे झालेले होते ना. शेंगदाणे किती चविष्ट लागतात हे कळलेलं होतं. ते म्हणलं, अरे त्याला इंग्लिश येत नाही, आम्ही आपली पाठ थोपटतोय. तकदीर असं की कॉन्फरन्स संपल्यानंतर हॉटेलपासून एअरपोर्टला जायला 45 मिनिटं लागायची होती. एका कारमध्ये 3 जण अशी डिव्हिजन होती. नेमक्या माझ्या कारमध्ये हा आला. माझा प्रॉब्लेम असा आहे की मी न बोलता जास्तीत जास्त 2 सेकंद बसू शकतो. आयदर मग दुसरं कोणी नसलं तर मी स्वतःशी बोलतो. त्यामुळे मला वेड्याकडे जायचं, माझा बोर्डिंग पास खिशात ठेवलेलाच आहे. असं म्हटलं 45 मिनिटं काढायची कशी, म्हणून मी याला विचारलं. अरे म्हटलं, तुला काही विचारायचं होतं का? ते त्याला खाजवून खरूच काढणे असं मराठीत म्हणतात.
तो म्हणला हो विचारू. आता पुढचं वाक्य नीट ऐका, ही बदलती जीवनशैली आहे. तो म्हणला इंग्लिश तुमची मातृभाषा आहे का? आईला म्हटलं ही काय नवीन भानगड आहे. म्हणलं नाही रे बाबा नाही. मग म्हणला इंग्लिश तुमची राष्ट्रभाषा आहे का? मनात म्हणलं अरे मातृभाषा नाही तर राष्ट्रभाषा कुठनं आली? म्हटलं नाही. मग म्हणला तुम्ही क्वेश्चन आन्सर इंग्रजीत का केले? मला कळलंच नाही हा प्रश्न. आपल्याला सवय झाली, आपल्याकडे इंग्लिश येतं म्हणजे काय. माझ्या मुलालाही बुडत्या राज्यात इंग्लंडलाच शिकायला पाठवला रे, म्हणजे किती पगडा आहे आपल्यावरती अजून. म्हणलं अरे असं कसं, जागतिक कॉन्फरन्स होती, मी सेशन इंग्लिशमध्ये घेतलं, त्याचं क्वेश्चन आन्सर होतं, त्यामुळे ते इंग्लिशमध्ये घेतलं. बरं विचारणाऱ्यांनी प्रश्न इंग्लिशमध्ये विचारला का? मला इंग्लिश येतं, त्याच्यात खोच होती. माझं आडनाव एकारांत नसलं तरी कुचकट मराठी मला येतं बोलता. तर माझी आई भावे आहे, बायको साठे आहे आणि बहिणी खरे आहे, त्यामुळे काय अर्थ होता मी. तर म्हणला तसं नाही हो, पुढचं वाक्य नीट ऐका. इथे तुमची इंडस्ट्री आहे म्हणून मी हे उदाहरण देतोय. तर माझं सारखं ते कसं ते लक्ष तुटक्या वाहनेकडे असतं ना, तसं माझं लक्ष कुठे संधी आहे तिकडे असतं. तो म्हणला साहेब तसं नाही, सेशन घेणं इज युअर कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन. When you are answering the question, that means they are seeking more information. It should have come, if not at your cost, at least at your convenience. तुमच्या लक्षात येतंय का या प्रश्नातनं विदेशी भाषांची प्रचंड मोठी दालनं मी माझ्या क्षेत्रामध्ये निवडली. हे कशासाठी करावं लागेल की आपल्याला मुलुंडमध्ये, मुंबईमध्ये, डोंबिवलीमध्ये बसून अंदाज नाही आहेत. पण इथनं कोईम्बतूरला जा, मग तुमच्या लक्षात येईल की जगातल्या मेडिकल ट्रान्सक्रिप्शनच्या, ज्याचा उल्लेख काल कदाचित शिरवाळकरांच्या भाषणात आला असेल, त्या 94% मेडिकल ट्रान्सक्रिप्शन एकट्या कोईम्बतूरमध्ये होतात. मी जगातल्या मेडिकल ट्रान्सक्रिप्शनचं म्हटलंय. आपल्याकडे वेळा 9 ते 3 आहेत कामाच्या, त्यांच्याकडे दुपारी 3 ते सकाळी 7 अशा कामाच्या वेळा आहेत. त्याच्यामध्ये 3दा शिफ्ट बदलतात. त्यामुळे कोईम्बतूरमध्ये म्हटलं जातं की तुम्हाला ट्रॅफिक जॅम रात्री लागेल, फिरायला आला असाल, शर्ट आणायला गेला, तिरपूरला जायचं असेल तर 9:30च्या आत नंतर जा, पण 6च्या आत परत या, म्हणजे त्यांचा ट्रॅफिक जायच्या आत. गणित लक्षात येतं ही बदलती जीवनशैली काय होणार आहे. तुम्ही आणि मी राईट टू इन्फॉर्मेशनची चर्चा करतोय. येणाऱ्या पिढीनं जर राईट टू सेक्स मागितला तर आपण फार सुचिरभूतता बाळगायचं कारण नाही. ती बदलती जीवनशैली असेल, त्याला जायची सकारात्मकता मी आणणार का? मला कुठचाही अश्लील अर्थ अभिप्रेत नाही, मला कुठचाही बेवॉच काढायचा नाही, मला कुठचाही MMS कॉमेडी करायची नाही. पण यातनं जन्माला येणाऱ्या परिस्थिती पाहणं ही बदलती जीवनशैली आहे, कारण ते बदलते स्रोत आहे. मी अपेक्षा करतो की तुम्हाला जो विषयाचा आवाका माझ्याकडनं अपेक्षित होता त्याचा थोडा भाग तरी मी निदान स्पर्शेला. वेळ जास्त घेतली याबद्दल माफ करा. माझ्या पुस्तकांचा विचार केला तर माझ्या जीवनाचं अर्थकारण तरी नक्की बदलेल, शैली बदलेल की नाही माहिती नाही. मनःपूर्वक धन्यवाद.